1. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 याचे नाव 2012 मध्ये बदलून महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 असे करण्यात आले. 2. हा अधिनियम दिनांक 1 जून 1959 पासून लागू झाला. 3. हा अधिनियम महाराष्ट्रातील मनपा, नपा व कटक मंडळे यांची क्षेत्रे सोडून संपूर्ण महाराष्ट्राला लागू आहे. ग्रामपंचायतीचे विधी संस्थापन. 1. प्रत्येक ग्रामपंचायत ही ग्रामपंचायत या नावाचा निगम निकाय असेल. 2. तिची अखंड अधिकार परंपरा असते. 3. ग्रामपंचायतीची एक सामान्य मुद्रा असते. 4. ग्रामपंचायतीला स्थावर व जंगम मालमत्ता संपादन करण्याचा, धारण करण्याचा अधिकार असतो. ती मालमत्ता त्या गावाच्या सीमेत किंवा सीमेबाहेर असू शकते. 5. तिच्या निगम नावाने तिला व तिच्यावर दावा लावता येतो. ग्रामपंचायत स्थापनेकरिता निकष. ग्रामपंचायतीचे विभाजन करून स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करणे. एकत्रीकरण. त्रिशंकू भागाच्या ठिकाणी स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्यासाठी राज्य शासनाने निश्चित केलेले निकष पुढीलप्रमाणे आहेत. 1. महसुली गाव. ज्या ठिकाणी ग्रामपंचायत स्थापन करावयाची ते क्षेत्र महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 नुसार स्वतंत्र महसुली गाव म्हणून जाहीर झालेले असावे. स्वतंत्र महसुली गाव म्हणून जाहीर न झालेल्या क्षेत्रासाठी स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करता येत नाही. 2. लोकसंख्या. ज्या महसुली गावी स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करायची असेल त्या गावाची लोकसंख्या किमान 2000 असावी. केवळ अपवादात्मक प्रकरणात आदिवासी व तांडा भागासाठी किंवा 2 गावात 3 किलोमीटरपेक्षा जास्त अंतर असल्यास त्या क्षेत्राची लोकसंख्या किमान 1000 असावी. पाटबंधारे प्रकल्पामुळे प्रकल्प विस्थापितांच्या पुनर्वसनासाठीच्या नवीन गावठाणाच्या ठिकाणी स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापना करण्यासाठी प्रस्तावित ग्रामपंचायतीची लोकसंख्या किमान 1000 असावी. 3. आर्थिक परिस्थिती. नवीन ग्रामपंचायत आर्थिकदृष्ट्या सक्षम असावी. दरडोई वार्षिक उत्पन्न किमान रु. 30 इतके असावे. डोंगराळ व आदिवासी भागासाठी दरडोई वार्षिक उत्पन्न किमान रु. 25 इतके असावे. पाटबंधारे प्रकल्पामुळे प्रकल्प विस्थापितांच्या पुनर्वसनासाठीच्या नवीन गावठाणाच्या ठिकाणी दरडोई वार्षिक उत्पन्न किमान रु. 20 इतके असावे. 4. स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्याची मागणी वजा विभागीय आयुक्त जिल्हा परिषद यांनी स्वतःहून स्वतंत्र ग्रामपंचायत. पंचायतीराज 35. मी तुम्हाला येथे दिलेल्या प्रतिमेतील पान 36 मजकूर जसा आहे तसा खालीलप्रमाणे आहे. प्रस्ताव सादर करू नयेत. गावातील रहिवासी ग्रामपंचायत यांनाच स्वतंत्र ग्रामपंचायतीची मागणी करता येते. स्वतंत्र ग्रामपंचायतीचे प्रस्ताव कोणत्याही क्षेत्रीय स्तरावर प्रलंबित न ठेवता शासन स्तरावर सादर करावे लागतात. 5. ग्रामपंचायतीची निवडणूक होऊन ग्रामपंचायत अस्तित्वात आल्यापासून 2 वर्षाच्या आत ग्रामपंचायतीचे विभाजन किंवा एकत्रीकरण करता येत नाही. ग्रामपंचायतीची रचना. 1. ग्रामपंचायतीमध्ये 7 ते 17 इतके निर्वाचित सदस्य असतात. ग्रामपंचायत ही निर्वाचित सदस्य व सरपंच यांनी मिळून बनते. 7 ते 17 निर्वाचित सदस्य यांची संख्या लोकसंख्येनुसार निश्चित केली जाते. ती संख्या जिल्हाधिकारी ठरवतात. 2. जनतेकडून थेट निवडलेला सरपंच हा ग्रामपंचायतीचा पदसिद्ध सदस्य असतो. 3. ग्रामपंचायतीची निर्वाचित सदस्यांची संख्या लोकसंख्येनुसार खालीलप्रमाणे असते. गावाची लोकसंख्या. सदस्य संख्या 1500 किंवा कमी. 7. 2. 1501 ते 3000. 9. 3. 3001 ते 4500. 11. 4. 4501 ते 6000. 13. 5. 6001 ते 7500. 15. 6. 7501 ते त्यापेक्षा जास्त. 17. 3. गट ग्रामपंचायत. 2-3 छोट्या गावांची मिळून ग्रामपंचायत स्थापन होते त्यास गट ग्रामपंचायत म्हणतात. 4. ग्रामपंचायतीच्या प्रादेशिक क्षेत्राची लोकसंख्या व त्या ग्रामपंचायतीमधील निवडणूकद्वारे भरावयाची सदस्य संख्या यामधील गुणोत्तर व्यवहार्य असेल तेथवर संपूर्ण राज्यात सारखेच असेल. 5. जिल्हाधिकारी हे ग्रामपंचायतीच्या प्रभागाची संख्या निश्चित करतात. प्रत्येक प्रभागातून ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून किमान 2 व कमाल 3 सदस्य निवडून दिले जातील. 6. प्रत्येक सार्वत्रिक निवडणुकीनंतर निवडून आलेल्या सदस्यांची नावे व पत्ते राज्य निवडणूक आयोगाद्वारे प्रसिद्ध केले जातील. किमान 2/3 किंवा त्यापेक्षा जास्त सदस्य निवडून देण्यात येतील तेव्हा त्या ग्रामपंचायतीची स्थापना झाल्याचे मानले जाते. ग्रामपंचायतीचे प्रभाग. 1. ग्रामपंचायतच्या मतदारसंघांना प्रभाग म्हणतात. 2. प्रभागांची संख्या जिल्हाधिकारी निश्चित करतात. तहसीलदार प्रभाग रचना तयार करून प्रसिद्ध करतात. 3. प्रभाग रचना करताना दक्षिण दिशेकडून सुरुवात करून दक्षिण पश्चिम, उत्तर पश्चिम, उत्तर पूर्व, दक्षिण पूर्व या क्रमाने क्रमांक देण्यात येतात. 4. प्रत्येक प्रभागातून निवडावयाच्या सदस्यांची संख्या किमान 2 ते कमाल 3 इतकी असते. 5. ग्रामपंचायतीमध्ये किमान 3 ते कमाल 6 इतके प्रभाग असतात. 6.
उमेदवाराला एका प्रभागातून एकापेक्षा जास्त प्रभागातून निवडणूक लढविता येते, परंतु एकाच प्रभागात एकापेक्षा जास्त जागेवर निवडणूक लढविता येत नाही. प्रभागातील एकाच जागेवर निवडणूक लढविता येईल. पंचायती राज 36. मी तुम्हाला या पुढील भागातील आरक्षण किंवा निवडणूक या विषयावर माहिती देऊ शकतो का? येथे दिलेल्या प्रतिमेतील पान 37 मजकूर जसा आहे तसा खालीलप्रमाणे आहे. निवडणूक 1. ग्रामपंचायत रचना करण्यासाठी निवडणूक. निवडणूक 1. ग्रामपंचायत रचना करण्यासाठी निवडणूक पुढील कालावधीत पूर्ण करण्यात येईल. ग्रामपंचायत प्रथम स्थापन होणार असेल तर शक्य तितक्या लवकर. अस्तित्वातील ग्रामपंचायतीची 5 वर्षांची मुदत संपण्यापूर्वी. ग्रामपंचायत मुदतपूर्व विसर्जित झाली असल्यास विसर्जनाच्या दिनांकापासून 6 महिन्याच्या आत. 2. ग्रामपंचायत मुदतपूर्व विसर्जित झाल्यानंतर उर्वरित कालावधी 6 महिनेपेक्षा कमी असेल तर ग्रामपंचायतीची रचना करण्याची आवश्यकता नाही. 3. निवडणुकीत मतदान हे मतपत्रिकेद्वारे, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राद्वारे करण्यात येईल आणि बदली व्यक्तीद्वारे कोणतीही मते स्वीकारण्यात येणार नाहीत. 4. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राजकीय पक्षांना सहभागी होता येत नाही. आरक्षण. प्रवर्ग. संविधानातील आरक्षण. महाराष्ट्रातील आरक्षण. महाराष्ट्रातील अंशतः अनुसूचित क्षेत्रात आरक्षण. महाराष्ट्रातील संपूर्णतः अनुसूचित क्षेत्रातील आरक्षण. एससी. लोकसंख्येच्या प्रमाणात. जागा राखीव. ओबीसी. राज्य शासनाने आरक्षणबाबत निर्णय घ्यावा. 27%. 27%. सेंट व एससी करिता राखीव जागा दिल्यानंतर उर्वरित जगाच्या 27%. महिला. किमान 33%. किमान 50%. 50%. 50%. 1. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत एससी, सेंट, ओबीसी व महिला यांच्याकरिता राखीव जागा असतात. राखीव जागा आळीपाळीने वेगवेगळ्या प्रभागात नेमून दिल्या जातात. 2. एससी, सेंट, ओबीसी यांच्याकरिता राखीव ठेवलेल्या जागांपैकी किमान निम्म्या जागा त्या प्रवर्गाच्या महिलांकरिता राखीव ठेवल्या जातील. 3. महिला आरक्षण सोडून इतर आरक्षण संविधानाच्या अनुच्छेद 334 मधील कालावधी संपताच संपुष्टात येईल. 4. 21 एप्रिल 2011 पासून महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महिलांच्याकरिता 50% आरक्षणाच्या तरतुदी लागू झाल्या. 5. ग्रामपंचायतीचे मुदतपूर्व विसर्जन झाल्यास जागांचे आरक्षण व प्रभागांची रचना यात बदल न करता ग्रामपंचायतीची निवडणूक घेतली जाते. जात व वैधता प्रमाणपत्र. एससी, सेंट व ओबीसी करिता राखीव जागेची निवडणूक लढविणाऱ्या व्यक्तीने नामनिर्देशन पत्रासोबत जातीचे व जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. निवडून येण्यास पात्रता. 1. नामनिर्देशन भरण्याच्या अंतिम दिनांकास वय 21 वर्ष पूर्ण असावे. 2. ग्रामपंचायतीच्या मतदार यादीत नाव असावे. 3. कोणत्याही कायद्यान्वये निवडणूक लढविण्यास ती व्यक्ती अपात्र नसावी. खालील व्यक्ती ग्रामपंचायतीच्या पदावर राहण्यास किंवा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मतदान करण्यास 6 वर्षांपर्यंत अपात्र असते. खालील अपराधाकरिता दोषी असलेली व्यक्ती. भादमवी कलम 153 अ, 171 ई, 171 च, 505, 2, 3, महाराष्ट्र ग्रामपंचायत कायदा 1958 चे कलम 24, 25, 2, निवडणुकीसंदर्भातील अपराध. निवडणुकीत भ्रष्टाचाराकरिता दोषी असलेली व्यक्ती. राज्य शासन अपात्रतेचा कालावधी कमी करू शकते. अपात्रताबाबत स्पष्टीकरण. ग्रामपंचायतीच्या कोणत्याही कामात, करारात, नोकरीत एखाद्या व्यक्तीचा स्वतःचा किंवा भागीदारामार्फत प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष हिस्सा, हितसंबंध असलेली व्यक्ती निवडणुकीकरिता अपात्र असते. केवळ खालीलपैकी एखाद्या बाबीवरून एखादी व्यक्ती अपात्र ठरत नाही. ग्रामपंचायतीने जाहिरात दिलेल्या वृत्तपत्रात त्या व्यक्तीचा हिस्सा, हितसंबंध असणे. ती व्यक्ती ज्या वस्तूचा नियमित व्यापार करते त्या वस्तूचे मूल्य वित्तीय वर्षात रु. 200 पेक्षा कमी असावे किंवा प्रसंगपरत्वे ग्रामपंचायतीने केलेल्या खरेदी विक्री केलेल्या वस्तूंमध्ये त्या व्यक्तीचा हिस्सा, हितसंबंध आहे. कोणत्याही वित्तीय वर्षात रु. 25 पेक्षा जास्त नसलेल्या रकमेचे जिल्हाधिकाऱ्याच्या परवानगीने रु. 100 पेक्षा जास्त नसलेल्या रकमेचे भाडे असलेल्या वस्तू ग्रामपंचायतीला भाड्याने देणे. ग्रामपंचायतीकडून भाड्याने घेणे यात हिस्सा, हितसंबंध असणे. कोणतीही स्थावर मालमत्ता 10 वर्षांपेक्षा जास्त नसलेल्या काळासाठी ग्रामपंचायतीला भाड्याने देण्याच्या करारात हिस्सा, हितसंबंध असणे. परंतु इतर जागा भाड्याने उपलब्ध नसल्याचे गट विकास अधिकाऱ्याने प्रमाणित केले पाहिजे. ग्रामपंचायत निवडणूक निकाल. निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने मतमोजणीनंतर पुढील क्रमानेच निकाल जाहीर केले पाहिजेत. मागासवर्गाकरिता राखीव जागा. ए. अनुसूचित जाती. बी. अनुसूचित जमाती. सी. इतर मागासवर्ग. 2. स्त्रियांकरिता राखीव. ए. अनुसूचित जाती स्त्री. बी. अनुसूचित जमाती स्त्री. सी. इतर मागासवर्ग स्त्री. डी. सर्वसाधारण स्त्री. 3. अराखीव जागा. उदाहरण.
ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत कोण निवडून येईल? 1. एका वॉर्डात खालीलप्रमाणे जागा राखीव आहेत. स्त्री 1, अनुसूचित जाती 1, सर्वसाधारण 1, 2. निवडणुकीत उमेदवारांना खालीलप्रमाणे मते मिळाली. उमेदवार मते: अ. अनुसूचित जातीची महिला 500, ब. सर्वसाधारण महिला 200, क. अनुसूचित जाती पुरुष 200, ड. सर्वसाधारण पुरुष 400, ई. सर्वसाधारण पुरुष 300. 3. निकाल: अनुसूचित जातीच्या राखीव जागेचा निकाल अगोदर जाहीर करावयाचा असल्याने अ ही अनुसूचित जातीच्या जागेवर निवडून येईल. ब ही एकटीच स्त्री उमेदवार शिल्लक असल्याने ब ही स्त्री राखीव जागेवर निवडून येईल. ड हा सर्वसाधारण जागेवर निवडून येईल. एकापेक्षा जास्त जागावर निवडून आल्यास एखादी व्यक्ती ग्रामपंचायतीमध्ये एकापेक्षा जास्त जागांवर निवडून आली असेल तर तिने 7 दिवसांच्या आत जिल्हाधिकाऱ्यांकडे एक जागा सोडून अन्य सर्व जागांचा राजीनामा दिला नसेल तर तिच्या सर्व जागा रिकाम्या झाल्याचे मानले जाते. राज्य निवडणूक आयोगाने अपात्र ठरविणे: निवडणूक खर्चाचा हिशोब निर्धारित वेळेत व विहित पद्धतीने सादर न केल्यास व त्याबाबत योग्य कारण नसल्यास राज्य निवडणूक आयोग त्या व्यक्तीला अपात्र घोषित करतो. त्यानंतर 5 वर्षांपर्यंत ती व्यक्ती ग्रामपंचायत सदस्य म्हणून राहण्यास किंवा सदस्यत्वकरिता निवडणूक लढविण्यास अपात्र ठरते. निवडणुकीनंतर 1 महिन्याच्या आत निवडणूक खर्चाचा हिशोब सादर करणे उमेदवारावर बंधनकारक आहे. निवडणुकीच्या वैधतेविषयी निर्णय: 1. ग्रामपंचायतीच्या सदस्य निवडणुकीच्या सरपंचाची निवड थेट जनतेकडून करावयाच्या निवडणुकीच्या विधिग्राह्यतेबद्दल किंवा तक्रारीचा निर्णय दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आणि ते नसल्यास दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर हे करतात. निकाल घोषित झाल्यापासून 15 दिवसाच्या आत त्यांच्याकडे निवडणूक तक्रार अर्ज दाखल केलेला असावा. निवडणुकीतील उमेदवार, त्या निवडणुकीत संबंधित वार्डातून मतदान करण्याचा अधिकार असलेला मतदार यांना तक्रार दाखल करता येते. 2. चौकशी केल्यानंतर न्यायाधीश तो निकाल कायम करणारा, निकालात बदल करणारी निवडणूक रद्द करण्याचा निर्णय देतात. 3. तडजोड करण्यासाठी, अर्ज मागे घेण्यासाठी, वादप्रतिवादात सुधारणा करण्यासाठी केलेला अर्ज हा सद्भावनेने केलेला असून संगनमताने केलेला नाही अशी न्यायाधीशाची खात्री झाल्याशिवाय निवडणूक तक्रार अर्ज मागे घेण्याला किंवा तडजोड करण्यासाठी, वादप्रतिवादात सुधारणा करण्यासाठी कोणत्याही व्यक्तीला परवानगी दिली जाणार नाही. 4. उमेदवाराने भ्रष्टाचार केल्याचा निष्कर्ष चौकशीअंती न्यायाधीशाने काढला तर त्याने त्या निवडणुकीसाठी आणि पुढे होणाऱ्या निवडणुकीसाठी त्या उमेदवाराला अपात्र केले जाते. तो उमेदवार निवडून आला असेल तर त्याची निवडणूक रद्द केली जाते. भ्रष्टाचार याचा अर्थ: 1. खालीलपैकी कोणत्याही कारणासाठी कोणत्याही व्यक्तीला पैसे, किमती मोबदला देऊ करणे किंवा व्यक्तिगत फायदा करून देण्याचे कोणतेही वचन देणे किंवा इजा करण्याची धमकी देणे. अ. कोणत्याही उमेदवाराला मत देण्यासाठी मत देण्यापासून परावृत्त करणे. ब. निवडणुकीत उभे राहण्याविषयी, उमेदवारी मागे घेण्याविषयी एखाद्या व्यक्तीला परावृत्त करणे. 2. मतदाराला मतदान केंद्राकडे, मतदान केंद्राकडून घरी नेण्यासाठी वाहन व्यवस्था करणे. 5. वरील 4 मधील बाब सोडून एखाद्या निवडणुकीच्या वैधतेविषयी विवाद निर्माण झाला असेल तर न्यायाधीशाने त्या प्रत्येक उमेदवाराला मिळालेल्या मतांची छाननी व मोजणी केली पाहिजे. त्यानंतर ज्या उमेदवाराला सर्वाधिक वैध मते मिळाली असतील तो उमेदवार निवडून आल्याचा निर्णय दिला पाहिजे. रिक्त जागेबाबतचा निर्णय: ग्रामपंचायत सदस्याच्या अपात्रतेमुळे एखादी जागा रिक्त झाली आहे किंवा नाही असा प्रश्न उद्भवल्यास त्यावर जिल्हाधिकारी 60 दिवसांच्या आत निर्णय देतील. जिल्हाधिकारी त्यावर निर्णय घेईपर्यंत तो सदस्य कामकाजात भाग घेऊ शकतो. जिल्हाधिकाऱ्याच्या निर्णयावर 15 दिवसात विभागीय आयुक्ताकडे अपील करता येईल. विभागीय आयुक्ताचा आदेश अंतिम असेल. जिल्हाधिकारी कोणताही आदेश देण्यापूर्वी सदस्याला बाजू मांडण्याची संधी देतात. रिक्त पदाबाबत माहिती: 1. ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच यांपैकी कोणतेही पद रिक्त झाल्यापासून 7 दिवसांच्या आत त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना माहिती दिली जाते. 2. रिक्त पदाबाबत माहिती देण्याची जबाबदारी ग्रामपंचायत सचिवाची असते. त्याच्या गैरहजेरीत सरपंच, उपसरपंच हे जिल्हाधिकारी यांना माहिती देतात. ग्रामपंचायत सदस्यांचा पदावधी: अ. ग्रामपंचायत सदस्यांचा पदावधी 5 वर्ष इतका असतो. ब. ग्रामपंचायत मुदतपूर्व विसर्जित झाल्यानंतर निवडून आलेले ग्रामपंचायत सदस्य ज्यांचे जागेवर निवडून आले आहेत त्यांच्या उर्वरित कालावधीकरिता पदावर राहतात. क. ग्रामपंचायतीचे एखाद्या सदस्याचे पद रिक्त झाल्यानंतर उर्वरित कालावधी 6 महिन्यापेक्षा कमी असल्यास ते रिक्त पद भरले जात नाही. पदावधीची सुरुवात: ग्रामपंचायत सदस्यांच्या पदावधीची सुरुवात ग्रामपंचायतीच्या पहिल्या सभेकरिता निश्चित केलेल्या दिनांकापासून होते. 1. सार्वत्रिक निवडणुकीनंतरची पहिली सभा ही मावळत्या सदस्यांचा अवधी समाप्त झाल्याच्या लगत नंतरच्या दिवसापेक्षा उशिरा भरवली जाणार नाही. 2. ग्रामपंचायतीच्या विसर्जनानंतर घेण्यात आलेल्या निवडणुकीच्या बाबतीत ग्रामपंचायतीच्या विसर्जनाच्या तारखेपासून 6 महिन्याच्या आत ग्रामपंचायतीची पहिली सभा घेतली जाते.
ग्रामपंचायतीच्या पहिल्या सभेचा दिवस जिल्हाधिकारी निश्चित करतात. सदस्यांचा राजीनामा. 1. निवडून आलेल्या कोणत्याही सदस्यास सरपंचाकडे आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा देता येतो. 2. सरपंचास पंचायत समिती सभापतीकडे आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा देता येतो. 3. पंचायत समिती सभापती सरपंच त्यांना प्राप्त झालेला राजीनामा 7 दिवसाच्या आत ग्रामपंचायत सचिवाकडे अग्रेषित करतात व ग्रामपंचायत सचिव ग्रामपंचायतीच्या पुढील सभेत राजीनामा मांडतो. 4. त्या राजीनाम्याबाबत कोणताही विवाद प्रलंबित नसल्यास ग्रामपंचायत सभेपुढे राजीनामा मांडल्यापासून 7 दिवसांत तो राजीनामा अंमलात येतो. विभागीय आयुक्ताने अपील फेटाळल्यानंतर तात्काळ राजीनामा अंमलात येतो. पंचायती राज 41. मी तुम्हाला यापुढील भागातील सरपंचाचे अधिकार व कर्तव्ये येथे दिलेल्या प्रतिमेतील पान 42 मजकूर जसा आहे तसा खालीलप्रमाणे आहे. ग्रामपंचायत सदस्य सरपंच उपसरपंच यांच्या राजीनामाबाबत विवाद. 1. राजीनाम्याच्या खरेपणाविषयी कोणताही विवाद उपस्थित करावयाचा असल्यास तो राजीनामा ग्रामसभेत मांडल्यापासून 7 दिवसांच्या आत त्या सदस्याला जिल्हाधिकाऱ्याकडे दाद मागता येते. जिल्हाधिकारी 45 दिवसांच्या आत निर्णय देतात. 2. जिल्हाधिकाऱ्याच्या निर्णयाच्या विरोधात निर्णय प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून 7 दिवसांच्या आत विभागीय आयुक्तांकडे अपील करता येते. ते त्यावर 15 दिवसांच्या आत निर्णय देतात व त्यांचा निर्णय अंतिम असतो. ग्रामपंचायत सदस्यांना प्रवासभत्ता व दैनिक भत्ता. ग्रामपंचायतीच्या सदस्यांना ग्रामपंचायतीच्या कामाकरिता केलेल्या प्रवासाकरिता प्रवासभत्ता व दैनिक भत्ता दिला जातो. अनुपस्थिती ग्रामपंचायतीचा सदस्य आपल्या पदावधीत वजा 1. सलग 4 महिनेपेक्षा जास्त काळ ग्रामपंचायतीच्या परवानगीशिवाय गावात गैरहजर असल्यास किंवा 2. ग्रामपंचायतीच्या परवानगीशिवाय ग्रामपंचायतीच्या सभांना सलग 6 महिने गैरहजर असल्यास त्याचे ग्रामपंचायत सदस्यत्व संपुष्टात येते व त्याची जागा रिक्त होते. अनुपस्थितीमुळे रिक्त होणाऱ्या जागेबाबतचा विवाद. 1. अनुपस्थितीमुळे ग्रामपंचायत सदस्याची जागा रिक्त झाली आहे किंवा नाही असा प्रश्न निर्माण झाल्यास त्याबाबत निर्णयार्थ जिल्हा परिषद अध्यक्षाकडे सोपविली जाईल. जिल्हा परिषद अध्यक्ष त्यांना अर्ज मिळाल्यापासून 60 दिवसांच्या आत त्याचा निर्णय करेल. तोपर्यंत तो सदस्य कामकाजात भाग घेऊ शकतो. 2. जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निर्णयावर 15 दिवसांच्या आत राज्य शासनाकडे अपील करता येईल व त्यांचा निर्णय अंतिम असतो. 3. सदस्याला म्हणणे मांडण्याची संधी दिल्याशिवाय जिल्हा परिषद अध्यक्ष कोणताही निर्णय देत नाहीत. फेरनिवडणुकीस पात्र ग्रामपंचायत सदस्य इतर कोणत्याही कारणाने अपात्र नसल्यास फेरनिवडणुकीसाठी पात्र असतात. निवडणुकीतील अपराध व शिक्षा. पंचायत राज. अपराध. 1. नामनिर्देशनपत्र फाडणे विरूपत करणे. 2. निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने लावलेली यादी नोटीस कागदपत्रे फाडणे. 3. मतपत्रिकेतील चिन्ह नष्ट करणे. 4. अधिकार नसताना मतपत्रिका इतरांना देणे. 5. मतपत्रिकेव्यतिरिक्त इतर वस्तू मतपेटीत टाकणे. 6. मतपेटीत फेरफार करणे नष्ट करणे उघडणे. 7. वरील कृत्यास सहाय्य करणे अपप्रेरणा देणे. शिक्षा. अपराध निवडणूक कर्मचाऱ्याने केल्यास 2 वर्षपर्यंत शिक्षा किंवा दंड दोन्ही. अपराध इतर व्यक्तीने केल्यास 6 महिनेपर्यंत शिक्षा दंड दोन्ही. सरपंच पदाचे आरक्षण. 1. ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण हे एससी सेंट ओबीसी व महिला यांच्याकरिता असते. 2. राज्य शासन सरपंचांच्या एकूण जागांपैकी एससी व सेंट यांच्याकरिता लोकसंख्येच्या प्रमाणात जागा राखीव ठेवते. 3. राज्य शासन सरपंचांच्या एकूण जागांपैकी 27% जागा ओबीसी प्रवर्गासाठी राखीव ठेवते. 4. सरपंच पदाच्या एकूण जागांपैकी 50% जागा महिलांकरिता राखीव ठेवल्या जातात. सरपंच पदाचे आरक्षण निश्चिती. 1. ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे प्रवर्गनिहाय आरक्षण हे जिल्हाधिकारी निश्चित करतात. 2. प्रवर्गनिहाय आरक्षणाचे तालुकानिहाय वाटप हे जिल्हाधिकारी करतात. 3. राज्यातील सर्व सरपंचांच्या एकूण जागांपैकी महिलांकरिता 50% आरक्षण हे राज्य शासन निश्चित करते. सरपंच निवडणूक. 1. ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक झाल्यानंतर सरपंचाची निवड थेट ग्रामपंचायतीच्या क्षेत्रातील मतदारांमधून केली जाते. 2. ज्या ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक ही सरपंच पदाचे आरक्षण जाहीर होण्यापूर्वी झाली असेल अशा ग्रामपंचायतीमध्ये सरपंचाची निवड ही निवडून आलेल्या सदस्यांमधून केली जाईल. 3. सरपंचाची निवड थेट जनतेतून झाल्यानंतरही तो ग्रामपंचायतीचा एक सदस्य मानला जाईल. उपसरपंच निवडणूक. 1. उपसरपंचाची निवड ही निवडून आलेल्या सदस्यांमधून केली जाते. 2. ग्रामपंचायतीच्या पहिल्या सभेत निवडून आलेले सदस्य आपल्यापैकी एकाची उपसरपंच म्हणून निवड करतात. 3. उपसरपंच निवडीच्या सभेचे अध्यक्षस्थान हे जिल्हाधिकाऱ्यांनी नेमलेला अधिकारी भूषवतो. सरपंच उपसरपंच पदावधी. 1. सरपंच व उपसरपंच यांचा पदावधी 5 वर्ष इतका असतो. 2. ग्रामपंचायत विसर्जित झाल्यास
सरपंच व उपसरपंच यांचा पदावधी संपुष्टात येतो. अपराध कोणाकडून? शिक्षा मतदान केंद्रात गैरवर्तन कोणतीही व्यक्ती 250 पर्यंत दंड. 2 मतदानाची गुप्तता भंग करणे. निवडणूक कर्मचारी 3 महिन्यांपर्यंत कारावास बाय दंड. 3 मतदानाच्या ठिकाणी प्रचार निवडणूक कर्मचारी 6 महिन्यांपर्यंत कारावास बाय दंड. 4 निवडणूक कर्तव्यांचा भंग. निवडणूक कर्मचारी 500 रु. पर्यंत दंड. 5 मतदान केंद्रातून मतपत्रिका कपटाने हलविणे कोणतीही व्यक्ती 1 वर्षपर्यंत 500 रु. पर्यंत दंड बाद. दोन्ही सरपंच व उपसरपंच. सरपंच पदाच्या उमेदवाराकरिता पात्रता 1 त्या गावाच्या मतदार यादीत नाव असावे. 2 नामनिर्देशन भरण्याच्या अंतिम दिनांकास त्या व्यक्तीचे वय 21 वर्ष पूर्ण असावे. 3 ती व्यक्ती 1 जानेवारी 1995 रोजी त्यानंतर जन्मलेली असल्यास ती व्यक्ती किमान ई7वी उत्तीर्ण असावी किंवा तिच्याकडे ई7वीशी समकक्ष शैक्षणिक पात्रता असावी. सरपंच पदाकरिता आरक्षण. राज्यातील सरपंच पदांमध्ये एससी सेंट ओबीसी या प्रवर्गाकरिता आणि महिला यांच्याकरिता राखीव जागा असतील. राखीव जागा वेगवेगळ्या पंचायतींना आळीपाळीने नेमून देण्यात येतील. 1 ग्रामपंचायतीच्या सरपंचच्या पदांमध्ये एससी सेंट प्रवर्गाकरिता त्यांच्या राज्यातील एससी सेंट लोकसंख्येच्या प्रमाणात राखीव जागा ठेवल्या जातील. राज्यातील सेंट लोकसंख्येचे प्रमाण मोजताना संपूर्णतः अनुसूचित क्षेत्र समाविष्ट असलेल्या ग्रामपंचायतीमधील सेंट लोकसंख्या विचारात घेतली जाणार नाही. संपूर्णतः अनुसूचित समाविष्ट असलेल्या ग्रामपंचायतीचे सरपंचपद केवळ सेंट प्रवर्गाकरिता राखीव ठेवले जाईल. एससी सेंट प्रवर्गाकरिता राखीव ठेवलेल्या जागांमध्ये किमान 50% जागा त्या प्रवर्गाच्या महिलांकरिता राखीव ठेवल्या जातील. 2 राज्यातील सरपंच पदांमध्ये ओबीसी प्रवर्गाकरिता 27% पदे राखीव ठेवली जातील. त्यातील किमान 50% पदे ओबीसी महिलांकरिता राखीव ठेवली जातील. 3 राज्यातील ग्रामपंचायत सरपंच पदापैकी किमान 50% पदे एससी सेंट ओबीसी महिलांकरिता राखीवसह महिलांकरिता राखीव ठेवली जातील. उपसरपंच पदाकरिता आरक्षण. 1 उपसरपंच पदाकरिता आरक्षणाची तरतूद नाही. 2 उपसरपंच पदावर ग्रामपंचायतीच्या कोणत्याही सदस्याची निवड होऊ शकते. सरपंचाची निवडणूक. 1 सन 2017 नंतर निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतीचा सरपंच हा थेट मतदारांकडून निवडला जाईल. मतदार यादीत असलेल्या व्यक्तीला मतदानाचा अधिकार असतो. 2 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीबरोबरच सरपंचाची निवडणूक घेतली जाते. 3 निवडणुकीच्या वेळी कोणीही सरपंच निवडला नसल्यास सरपंच निवडण्यासाठी नव्याने निवडणूक घेतली जाते. पंचायती राज 44. मी तुम्हाला यापुढील भागातील येथे दिलेल्या प्रतिमेतील पान 45 मजकूर जसा आहे तसा खालीलप्रमाणे आहे. घेतलेल्या निवडणुकीतही सरपंच निवड झाली नसल्यास ग्रामपंचायतीचे सदस्य त्यांच्यापैकी एकाची सरपंच म्हणून निवड करतात कोणत्याही वेळी. 4 कोणत्याही वेळी सरपंचाचे पद रिक्त झाल्यास वरीलप्रमाणे भरले जाईल. 5 सरपंचाच्या निवडणुकीत समसमान मते पडली तर निवडणुकीचा निकाल चिठ्ठ्या टाकून ठरविण्यात येतो. 6 सरपंचाच्या निवडणुकीसंबंधी कोणताही विवाद निर्माण झाल्यास निकाल घोषित झाल्यापासून 15 दिवसांच्या आत दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर ते नसल्यास दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर यांच्याकडे अर्ज करता येतो. न्यायाधीश चौकशी करून पुढीलपैकी कोणताही आदेश देऊ शकतात. निवडणुकीतील भ्रष्टाचाराच्या कारणावरून कोणत्याही उमेदवारास अपात्र ठरविणे. ब विजयी घोषित केलेल्या उमेदवाराऐवजी दुसरा उमेदवार विजयी झाल्याचे घोषित करणे. क चौकशीअंती 2 जास्त उमेदवारांना समान मते असल्याचे दिसून आल्यास न्यायाधीशास चिठ्ठ्या टाकून विजयी घोषित करू शकतात. उपसरपंच निवडणुकीची कार्यपद्धती. 1 प्रत्येक ग्रामपंचायतीचे निर्वाचित सदस्य त्यांच्यापैकी एका सदस्याला उपसरपंच म्हणून निवड करतात. 2 प्रत्येक सार्वत्रिक निवडणुकीनंतरच्या ग्रामपंचायतीच्या पहिल्या सभेत उपसरपंचाची निवड केली जाते. 3 त्या सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच असतो. सरपंचाचे पद रिक्त असल्यास जिल्हाधिकाऱ्याने अधिकृत केलेला अधिकारी सभेच्या अध्यक्षस्थानी असतो. उपसरपंचाच्या निवडणुकीत समसमान मते पडल्यास सरपंचाला निर्णायक मत देण्याचा हक्क असतो. सरपंचाचे पद रिक्त असल्यास निवडणुकीचा निकाल अध्यक्षस्थानी असलेल्या अधिकाऱ्याने निश्चित केलेल्या पद्धतीने चिठ्ठ्या टाकून ठरविला जातो. 4 त्या सभेत उपसरपंच निवडणुकीव्यतिरिक्त इतर कामकाज चालवले जात नाही. 5 उपसरपंच यांच्या निवडणुकीच्या बाबत विवाद निर्माण झाल्यास अध्यक्षाला सदस्याला 15 दिवसांच्या आत जिल्हाधिकाऱ्याकडे दाद मागता येते. 6 जिल्हाधिकाऱ्याच्या निर्णयाविरुद्ध 15 दिवसांच्या आत विभागीय आयुक्तांकडे अपील करता येते. विभागीय आयुक्तांचा निर्णय अंतिम असतो. जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त 60 दिवसांच्या आत निर्णय देतात. 7 या सभेची नोटीस प्रत्येक सदस्याला किमान 3 दिवस अगोदर दिली जाते. 8 गणसंख्या एकूण सदस्य संख्येच्या किमान 1/2 सदस्य उपस्थित असणे आवश्यक असते.
सभेच्या निश्चित वेळी गणपूर्ती न झाल्यास सभा तहकूब केली जाते. सभा सुरू असताना अध्यक्षाला कोणत्याही वेळी गणपूर्ती नसल्याचे निदर्शनास आल्यास 15 ते 30 मिनिटे थांबून गणपूर्ती न झाल्यास सभा तहकूब केली जाते. तहकूब सभा दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच ठिकाणी व त्याच वेळी भरवली जाते. या सभेला गणपूर्ती होण्याची आवश्यकता नसते. 9. उपसरपंच निवडीकरिता बोलावलेल्या सभेत कोणत्याही कारणाने गणपूर्ती व्यतिरिक्त कारणाने त्यांची निवड न झाल्यास सभा तहकूब केली जाते व दुसऱ्या दिवशी त्याच ठिकाणी व त्याच वेळी सभा घेऊन निवडणूक घेतली जाते. त्यावेळी गणपूर्तीची आवश्यकता नसते. 10. सभेत उपस्थित सदस्यांची नावे, निवडणुकीतील उमेदवारास, त्याच्या विरोधात मतदान करणाऱ्या सदस्यांची नावे व तटस्थ राहणाऱ्या सदस्यांची नावे कार्यवृत्त पुस्तकात नोंद करून ठेवतात. 11. सभेचा अहवाल 7 दिवसात पंचायत समिती सभापती, मुख्य कार्यकारी अधिकारी, सीईओ, जिल्हाधिकारी यांना पाठवला जातो. पंचायती राज 45. मी तुम्हाला यापुढील येथे दिलेल्या प्रतिमेतील पान 47 मजकूर जसा आहे तसा खालीलप्रमाणे आहे. उपसरपंचाची कार्ये व अधिकार. 1. सरपंचाच्या अनुपस्थितीत ग्रामपंचायतीच्या सभेचे अध्यक्षस्थान स्वीकारणे व सभेचे विनियमन करणे. 4. अविश्वासाचा ठराव त्या सभेत उपस्थित राहण्याचा व मतदानाचा हक्क असलेल्या सदस्यांचा विचार मंजूर झाला आणि जिल्हाधिकाऱ्याने त्याकरिता नियुक्त केलेल्या अधिकाऱ्याच्या समक्ष त्याच्या ग्रामसभेने गुप्त मतदानाद्वारे त्या अविश्वास प्रस्तावाला संमती दिली असेल तर संबंधित सरपंच झाल्याचे मानले जाते. 5. जर सरपंचाच्या विरुद्ध अविश्वासाचा ठराव मंजूर झाला तर त्याची कार्ये, कर्तव्ये, अधिकार संप होतात. 6. सरपंच, उपसरपंच या दोघांविरुद्ध ही अविश्वास ठराव मंजूर झाल्यास त्यावरील विवादाचा निर्णय अधिकार, कार्य, कर्तव्ये गट विकास अधिकाऱ्याने प्राधिकृत केलेल्या विस्तार अधिकाऱ्याकडे विहित वापर सरपंच उपसरपंच निवड होईपर्यंत करतो, परंतु त्यास मतदानाचा हक्क नसतो. 7. सरपंच उपसरपंचाला त्यांच्याविरुद्ध संमत अविश्वासाच्या ठरावाच्या विधिग्राह्यतेसंबंधी विवाद दिवसांच्या आत जिल्हाधिकाऱ्याकडे दाद मागता येते. जिल्हाधिकारी त्यावर 30 दिवसांच्या जिल्हाधिकाऱ्याच्या निर्णयाच्या विरोधात 7 दिवसात विभागीय आयुक्ताकडे अपील करता येते व असतो. 8. सरपंच उपसरपंच यांच्या निवडीच्या दिनांकापासून 2 वर्षाच्या आत आणि ग्रामपंचायतीची मुदत लगतपूर्वीच्या 6 महिन्यात त्यांच्यावर अविश्वास ठराव मांडता येत नाही. तसेच अविश्वासाचा प्रस्ताव त्यानंतरच्या 2 वर्षाच्या कालावधीत अविश्वास प्रस्ताव आणता येत नाही. सरपंचाची कार्ये व अधिकार. 1. ग्रामपंचायतीने संमत केलेल्या ठरावाची अंमलबजावणीचा अधिकार सरपंचाला असतो. 2. सरपंच हा पंचायतीकडे सोपवलेली कर्तव्ये पार पाडण्यासाठी प्रत्यक्षपणे जबाबदार असतो. 3. सरपंच हा ग्रामपंचायतीच्या सभेच्या अध्यक्षस्थानी असतो व तो ग्रामपंचायतीच्या सभेचे विनियमन. 4. तो ग्रामपंचायतीच्या सर्व अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी केलेल्या कृती व कार्यवाही यावर देखरेख व 5. तो कायद्यान्वये आवश्यक असलेली सर्व विवरणे व अहवाल तयार करण्याची तजवीज करतो. 6. तो ग्रामसभेच्या सभा बोलावतो व अध्यक्षपद भूषवितो. 7. तो शासनाच्या निर्देशाप्रमाणे उत्पन्नाची प्रमाणपत्रे स्वतःच्या सही व ग्रामपंचायतीच्या शिक्क्यासह. 8. ग्रामपंचायतीचे बँक खाते सरपंच व ग्रामसेवक असे संयुक्त नावावर असते. 9. ग्रामपंचायतीमध्ये हंगामी कर्मचारी नेमू शकतो. 10. थेट मतदारांनी निवडलेल्या सरपंचास उपरोक्त अधिकारासह खालील अधिकार असतात. ग्रामपंचायतीच्या सभेच्या कार्यसूचीस अंतिम मान्यता देणे. किमान 3 सदस्यांनी एखादा विषय नंतरच्या समावेश करण्याची मागणी केल्यास सरपंच तो विषय नंतरच्या कार्यसूचीत समाविष्ट करतो. बंधनकारक औपचारिक वित्तीय कामकाज हे सभेच्या नोटीसमध्ये नमूद असल्याशिवाय चालविले जाणार नाही. ग्रामपंचायतीचा कोणत्याही विषयावरील ठराव हा त्या गावाच्या व्यापक हितास बाधक ठरणारा ठराव त्यानंतरच्या ग्रामसभेपुढे अंतिम निर्णयासाठी ठेवण्याची व्यवस्था करतो व त्यावरील ग्रामसभे असतो. ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक तयार करणे. ग्रामपंचायतीशी चर्चा करून योजना राबविण्यासाठी इतर सर्व अधिकारांचा वापर करणे. 1. सरपंचाच्या अनुपस्थितीत ग्रामपंचायतीच्या सभेचे अध्यक्षस्थान स्वीकारणे व सभेचे विनियमन करणे. 2. सरपंचाने स्वतःच्या अधिकारांपैकी व कर्तव्यांपैकी उपसरपंचाकडे सोपवलेल्या अधिकारांचा वापर करणे व कर्तव्ये पार पाडणे. 3. सरपंचाची निवड होईपर्यंत सरपंच गावात सतत 15 दिवसांपेक्षा जास्त दिवस गैरहजर असेल किंवा तो आपली कर्तव्ये पार पाडण्यास असमर्थ असेल तर उपसरपंच हा सरपंचाच्या अधिकारांचा वापर करतो व त्याची कर्तव्ये पार पाडतो. उपसरपंचावरील मर्यादा. 1. उपसरपंच हा सरपंचाच्या अनुपस्थितीत सरपंच म्हणून कार्य करताना पुढील मर्यादा असतात. उपसरपंच हा सरपंचाने दिलेला कोणताही आदेश रद्द, त्यात बदल, त्यात फेरफार करू शकत नाही. त्यास कोणतेही नवीन काम सुरू करता येत नाही किंवा अंदाजपत्रकात तरतूद असलेले चालू काम तो थांबवू शकत नाही.
तो सरपंचाने नेमलेल्या कोणत्याही हंगामी सेवकास कामावरून काढू शकत नाही. 2. सरपंचाच्या गैरहजेरीत उपसरपंचाने केलेली उपाययोजना उपसरपंचाने सरपंचाला कळविणे आवश्यक असते. 3. उपसरपंच हा सरपंचाच्या अनुपस्थितीत सरपंच म्हणून कार्य करताना ग्रामपंचायतीच्या मंजुरीशिवाय पुढील कामे करू येत नाहीत. वजा ग्रामपंचायत सेवकांचा खर्च सोडून इतर खर्च ग्रामनिधीतून करणे. ब. कोणताही चेक देणे, अपवाद सेवकांचे वेतन. क. पैसे परत करण्यास मंजुरी देणे. ड. ग्रामनिधीचा वापर करणे. सरपंच व उपसरपंच दोघांची अनुपस्थिती. 1. सरपंच व उपसरपंच हे दोघेही अनुपस्थित असतील तर ग्रामपंचायतीच्या प्रत्येक सभेत उपस्थित असलेले सदस्य त्यांच्यापैकी एकाची सभेचे अध्यक्ष म्हणून निवड करतील. 2. कायद्यान्वये वेगळी तरतूद केली असल्यास तेवढे सोडून कोणत्याही कारणांमुळे सरपंच व उपसरपंच आपली कर्तव्ये करण्यास, त्याची कर्तव्ये कार्ये पार पाडण्यास कोणतीही व्यक्ती सक्षम नसेल त्याबाबतीत जिल्हाधिकाऱ्यांनी नामनिर्देशित केलेला ग्रामसभेचा सदस्य हा सरपंचाच्या अधिकारांचा वापर करतो व त्याची कर्तव्ये पार पाडतो. पदावरून काढण्याबाबतचे विभागीय आयुक्तांचे अधिकार. 1. ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच यांना त्यांचे कर्तव्यार्थ गैरवर्तन, लज्जास्पद वर्तन, कर्तव्यात कसूर करणे या कारणावरून पदावरून काढण्याचा अधिकार विभागीय आयुक्तांना आहे. त्यांच्या वर्तणुकीबाबत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी चौकशी करून 1 महिन्यात त्यांचा अहवाल विभागीय आयुक्तांना पाठवतात. त्यापूर्वी संबंधित व्यक्तीस आपली बाजू मांडण्याची संधी दिली जाते. चौकशी केल्याशिवाय पदावरून काढता येत नाही. 2. इमारती व जमिनीवरील कर व घरपट्टी याबाबतच्या ग्रामपंचायतीच्या रकमा अदा केलेल्या नसतील किंवा मतदारांनी अशी तक्रार केली की वार्षिक लेखे व ग्रामपंचायतीच्या खर्चाचा अहवाल ग्रामसभेपुढे ठेवलेला नाही व त्याची माहिती सूचना फलकावर लावलेली नाही, तर त्या ग्रामपंचायतीच्या सदस्य सरपंचाला पदावरून दूर करण्याचा अधिकार विभागीय आयुक्तांना आहे. सदरबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी चौकशी करतात व संबंधित व्यक्तीला बाजू मांडण्याची संधी दिली जाते. चौकशी केल्याशिवाय पदावरून काढता येत नाही. पंचायत राज. 4. सरपंच, उपसरपंच याने राजीनामा दिला असेल व ती व्यक्ती उपरोक्त 1/2 मधील बाबीकरिता दोषी असेल तर विभागीय आयुक्त त्या व्यक्तीला 6 वर्षांपर्यंत अपात्र ठरवू शकतात. 5. आयुक्ताच्या निर्णयामुळे व्यथित झालेल्या व्यक्तीला 15 दिवसांच्या आत राज्य शासनाकडे अपील करता येईल. राज्य शासनाने त्याबाबत 1 महिन्यात निर्णय दिला पाहिजे. चौकशीचे आदेश देण्याचा शासनाचा अधिकार. 1. सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्याविरुद्ध त्याचे गैरवर्तन, कर्तव्यार्थ कसूरबाबत राज्य शासनाकडून प्राप्त अर्जावरून राज्य शासन संबंधित मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला, सीईओला, त्या सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य याची चौकशी करून त्याचा अहवाल 1 महिन्याच्या आत विभागीय आयुक्ताला सादर करण्याचा आदेश देऊ शकते. 2. विभागीय आयुक्त त्या ग्रामपंचायतीला व संबंधित व्यक्तीला स्वतःची बाजू मांडण्याची संधी दिल्यावर 1 महिन्याच्या आत त्या चौकशी अहवालावर निर्णय देतात. 3. विभागीय आयुक्तांच्या निर्णयावर त्या व्यक्तीला 15 दिवसांच्या आत राज्य शासनाकडे अपील करता येईल व राज्य शासनाचा निर्णय अंतिम असतो. रिकाम्या जागा भरणे. 1. सरपंच, उपसरपंच सदस्य यांचे पद कोणत्याही कारणाने रिक्त झाल्यास उर्वरित काळाकरिता ते पद निवडणुकीद्वारे भरण्यात येईल. 2. सरपंच, उपसरपंच याचे पद रिक्त झाल्याच्या दिनांकापासून 30 दिवसांच्या आत भरण्यात येईल. सरपंच असेल, उपसरपंच यांचे निलंबन. 1. सरपंच, उपसरपंच यांना निलंबित करण्याबाबतची तरतूद महाराष्ट्र ग्रामपंचायत कायदा 1958 मधून वगळण्यात आली आहे. 2. सध्या सरपंच, उपसरपंच यांना निलंबित करता येत नाही. ग्रामविकास समित्या. 1. ग्रामसभा ग्रामपंचायतीशी चर्चा करून 1 त्यापेक्षा जास्त ग्रामविकास समित्या स्थापन करते. 2. या समित्यांची मुदत ग्रामपंचायत मुदती एवढी असते. 3. ग्रामसभेने दिलेल्या अधिकारांचा वापर या समित्या करतात. ग्रामसभा ही ग्रामपंचायतीची कार्ये व कामे या समित्यांकडे सोपू शकेल. 4. रचना वजा या समितीत 12 ते 24 इतके सदस्य असतात. सरपंच हा ग्रामविकास समितीचा पदसिद्ध सदस्य असतो. ग्रामसेवक हा ग्रामविकास समितीचा पदसिद्ध सदस्य सचिव असतो. ब. किमान 1/3 सदस्य हे ग्रामपंचायतीमधील असतात. क. समितीमध्ये किमान 50% महिला असतात. ड. शासनाच्या निर्देशाप्रमाणे SC सेंट OBC सदस्य घेतले जातात. ई. जेव्हा ग्रामविकास समिती केवळ महिलांकरिता किंवा केवळ दुर्बल घटकांकरिता स्थापन करण्यात येते तेव्हा किमान 3/4 सदस्य महिला किंवा यथास्थिती दुर्बल घटकांतील असतात. ई. महिला ग्रामसभेच्या शिफारसीवरून या समितीमध्ये महिलांचे नामनिर्देशन करण्यात येते. पुरेशी कारणे असल्याशिवाय ग्रामसभा ही महिला ग्रामसभेची शिफारस नाकारू शकते. पंचायती राज 48. मी तुम्हाला यापुढील भागातील ग्रामविकास समितीची कार्ये येथे दिलेल्या प्रतिमेतील पान 49 मजकूर जसा आहे तसा खालीलप्रमाणे आहे. ए.
ग्रामसभा गावातील शासकीय, निमशासकीय, स्थानिक प्राधिकरणाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना ग्रामविकास समितीच्या सभांना आमंत्रित करू शकते, परंतु त्यांना मतदानाचा अधिकार नसतो. 5. ग्रामविकास समिती ही ग्रामपंचायतीची समिती मानली जाते. तिच्यावर ग्रामपंचायतीचे नियंत्रण असते. ग्रामपंचायतीची प्रशासकीय यंत्रणा जशी ग्रामपंचायतीला सहाय्य करते, तशीच ती या समितीला सहाय्य करते. 6. ग्रामविकास समितीच्या लेख्यांचे विवरण व कामकाज स्वतंत्रपणे ठेवले जाते व जतन केले जाते. ते ग्रामपंचायतीच्या अभिलेखांचा भाग असतो. 7. ग्रामविकास समितीकडे सोपवलेली कार्ये व अधिकार ग्रामसभेच्या सभेत 2/3 बहुमताने केलेल्या ठरावाद्वारे काढून घेता येतात. 8. सामान्यतः ग्रामपंचायत ही ग्रामसभेने ग्रामविकास समितीकडे सोपवलेल्या अधिकारांचा वापर करीत नाही व तिची कर्तव्ये पार पाडित नाही. 9. ग्रामविकास समितीच्या सदस्यांना त्यांचा कालावधी संपण्यापूर्वी ग्रामसभा सभेत ठराव मंजूर करून पदावरून दूर करू शकते. 10. नवीन ग्रामपंचायत स्थापित झाल्यावर 45 दिवसांच्या आत ग्रामविकास समिती पुनर्गठित करण्यात येते. जुने सदस्य पुनर्नियुक्तीकरिता पात्र असतात. लाभार्थीस्तर उपसमिती ग्रामविकास समितीला लाभार्थीस्तर उपसमिती नेमता येते. यात कमाल 12 सदस्य असतात. त्यात किमान 50% महिला असतात. ज्या योजनेकरिता उपसमिती स्थापन झाली असेल त्या योजनेचे, कार्यक्रमाचे लाभार्थी असलेले ग्रामपंचायत सदस्यसुद्धा त्या उपसमितीचे सदस्य असतात. या उपसमितीची मुदत ग्रामपंचायत मुदतीएवढी असते. आर्थिक बाबी. ग्रामनिधी प्रत्येक गावाचा एक निधी असतो व त्याला ग्रामनिधी म्हणतात. या ग्रामनिधीत ग्रामपंचायतीला प्राप्त होणाऱ्या रकमा ठेवल्या जातात. ग्रामपंचायतीचा सचिव ग्रामनिधीबाबत साप्ताहिक अहवाल ग्रामसभेला व मासिक अहवाल गट विकास अधिकाऱ्याला सादर करतो. अर्थसंकल्प व लेखे. 1. थेट मतदारांनी निवडलेला सरपंच दरवर्षी 5 जानेवारीपर्यंत ग्रामपंचायतीचे वार्षिक अंदाजपत्रक तयार करून ग्रामपंचायतीला सादर करतो. 2. ग्रामपंचायत 31 जानेवारीपर्यंत सरपंचाने तयार केलेल्या अंदाजपत्रकास अंतिम स्वरूप देते. 3. सरपंचाने तयार केलेले व ग्रामपंचायतीने अंतिम स्वरूप दिलेले वार्षिक अंदाजपत्रक अनुसमर्थनार्थ ग्रामसभेपुढे ठेवले जाते. त्यास ग्रामसभा 28 फेब्रुवारीपर्यंत अनुसमर्थन देते. 4. ग्रामसभेच्या निर्णयानंतर वार्षिक अंदाजपत्रक पंचायत समितीला सादर केले जाते. 5. पुढील परिस्थितीत ग्रामपंचायतीचा सचिव वार्षिक अंदाजपत्रक तयार करून पंचायत समितीला सादर करतो. अ. सरपंचाने अंदाजपत्रक तयार न केल्यास. ब. ग्रामपंचायतीने अंदाजपत्रकास शिफारस न दिल्यास. क. ग्रामसभेत अंदाजपत्रकाच्या अनुसमर्थनाबाबतचा निर्णय न घेतल्यास. 6. सरपंच कोणत्याही वेळी ग्रामपंचायतीचे सुधारित पूरक अंदाजपत्रक तयार करू शकतो. 7. पंचायत समिती ग्रामपंचायतीच्या वार्षिक अंदाजपत्रकास प्रत्येक वर्षाच्या मार्च 31 पर्यंत आणि सुधारित पूरक अंदाजपत्रकास ते मिळाल्याच्या दिनांकापासून 2 महिन्याच्या आत एकतर मान्यता देईल किंवा खर्च वाढवण्याचा कमी करण्याचा आदेश देईल, परंतु पंचायत समितीला अंदाजपत्रक अमान्य करण्याचा अधिकार नसतो. ग्रामपंचायतीने आपल्या अंदाजित उत्पन्नापेक्षा व शिल्लक रक्कमेपेक्षा जास्त खर्च करावा असा निर्देश देण्याचा अधिकार पंचायत समितीला आहे. जर पंचायत समितीने 6 महिन्यात उपाययोजना करण्यास पंचायत समितीला बजावले असेल तर तसे होऊ शकते. पंचायत समितीने कोणताही निर्देश दिला नसल्यास पंचायत समितीला अंदाजपत्रक मान्य असल्याचे गृहीत धरले जाते. ग्रामपंचायतीच्या करात वाढ करण्याचे पंचायत समितीचे अधिकार. 1. ग्रामपंचायतीचे उत्पन्न खर्चाच्या मानाने कमी आहे असे पंचायत समितीला वाटल्यास ग्रामपंचायतीने आपले उत्पन्न वाढविण्यासाठी 6 महिन्यात उपाययोजना करण्यास पंचायत समिती फरमावू शकते. 2. जर ग्रामपंचायतीने उपाययोजना केल्या नाहीत तर पंचायत समिती कर फी बसवण्यास, त्यांचे दर वाढविण्यास सांगू शकते, परंतु शासनाने निश्चित केलेल्या कमाल मर्यादेपेक्षा अधिक दराने कर फी बसवण्यास ग्रामपंचायतीला भाग पाडले जाणार नाही. 3. पंचायत समितीच्या आदेशाविरुद्ध ग्रामपंचायत स्थायी समितीकडे अपील करू शकते. स्थायी समितीने अंतिम निर्णय देईपर्यंत त्या आदेशाची अंमलबजावणी स्थगित करता येते. ग्रामपंचायतीला वित्तीय मदत. पुढील रकमा ग्रामपंचायतीला वित्तीय सहाय्य म्हणून मिळतात. 1. जमीन महसूल अनुदान बरोबर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील जमिनीपासून वसूल जमीन महसुलाच्या सरासरी 30% रक्कम राज्य शासनाकडून अनुदान म्हणून मिळते. 2. जिल्हा परिषदकडून कर्जे वजा जिल्ह्याच्या हद्दीत जिल्हा परिषद ही ग्रामपंचायतीला कर्जे देऊ शकते. 3. ग्रामपाणीपुरवठा निधी वजा प्रत्येक गावाचा स्वतंत्र पाणीपुरवठा निधी असतो. 4. जिल्हा विकास निधी. या निधीस ग्रामपंचायतीने दिलेल्या अंशदानावर व्याज मिळते. तसेच या निधीतून ग्रामपंचायत कर्जे घेऊ शकते. ग्रामपंचायतीची हिशोब तपासणी. 1. ग्रामपंचायतीचे उत्पन्न रु. 25,000 पेक्षा कमी असल्यास हिशोब तपासणी जिल्हा परिषदेकडून होते. ग्रामपंचायतीचे उत्पन्न रु. 25,000 पेक्षा जास्त असल्यास हिशोब तपासणी स्थानिक लेखा समितीकडून होते. 2. लेखापरीक्षेच्या तपासणीनंतर 2 महिन्याच्या आत लेखापरीक्षा टिप्पणीची प्रत मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ व पंचायत समिती यांच्याकडे पाठविण्यात येते. 3.
ग्रामपंचायत टिप्पणीत दाखवलेले दोष दूर करते व त्याबाबत 3 महिन्याच्या आत पंचायत समितीला अहवाल देते. दोषाबाबत अधिक स्पष्टीकरण द्यावयाचे असल्यास पंचायत समितीला स्पष्टीकरण देते. 4. पंचायत समिती त्याबाबतचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला सादर करते. मुख्य कार्यकारी अधिकारी त्या अहवालानुसार वाटल्यास एखादी बाब नामंजूर करू शकतात. तसेच एखाद्या व्यक्तीला अवैधरित्या रक्कम अदा केली असल्यास तिच्याकडून अधिभार म्हणून वसूल करू शकतात. ग्रामपंचायतींना कर्जे जिल्हा परिषदेचा अधिकार. 1. ग्रामपंचायतीला कर्जे मंजूर करण्याचा अधिकार जिल्हा परिषदेला आहे. 2. कर्जाचे कारण, ग्रामपंचायतीची आर्थिक परिस्थिती, परतफेडीची क्षमता या बाबीचा विचार करून जिल्हा परिषद कर्जे मंजूर करते. पंचायती राज 50. मी तुम्हाला यापुढील भागातील ग्रामपंचायतीचे येथे दिलेल्या प्रतिमेतील पान 51 मजकूर जसा आहे तसा खालीलप्रमाणे आहे. 3. ग्रामपंचायतीच्या महसुली उत्पन्नाच्या मागील 3 वर्षांची सरासरी 5 पटीपेक्षा जास्त कर्ज ग्रामपंचायतीला दिले जात नाही. 4. कोणत्याही ग्रामपंचायतीला वित्तीय वर्षात जिल्हा परिषदेकडून एकापेक्षा जास्त वेळा कर्ज घेता येत नाही. 5. कर्ज परतफेडीचा कमाल कालावधी 10 वर्ष इतका असतो. जिल्हा परिषद कारणे लेखी नमूद करून कर्ज परतफेडीचा कालावधी 15 वर्षांपर्यंत वाढवू शकते. स्थायी समितीचा अधिकार. 6. ग्रामपंचायतीने कर्ज परतफेडीकरिता प्रत्येक वर्षी अंदाजपत्रकात तरतूद करणे बंधनकारक आहे. 7. ग्रामपंचायतीला जिल्हा ग्रामविकास निधीतून कर्ज मिळविण्याची इच्छा असेल तर तिने जीपच्या स्थायी समितीस अर्ज करावा लागतो. या अर्जास ग्रामपंचायतीच्या किमान 2/3 सदस्यांच्या बहुमताने मंजूर झालेल्या ठरावाचा पाठिंबा असावा. 8. कर्जाचे कारण, ग्रामपंचायतीची आर्थिक परिस्थिती, परतफेडीची क्षमता या बाबींचा विचार करून ग्रामपंचायतीला कर्ज मंजूर करण्याचा अधिकार जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीला आहे. 9. ज्या कामासाठी कर्जाची मागणी केली असेल त्या कामाच्या खर्चाच्या कमाल 75% रक्कम कर्ज म्हणून देण्याचा अधिकार स्थायी समितीला आहे. रु. 30,000 पर्यंत 10. कर्ज परतफेडीचा कमाल कालावधी 20 वर्ष इतका असतो. स्थायी समिती कारणे लेखी नमूद करून कर्ज परतफेडीचा कालावधी 25 वर्षांपर्यंत वाढवू शकते. 11. ग्रामपंचायतीने कर्ज परतफेडीकरिता प्रत्येक वर्षी वार्षिक अंदाजपत्रात पुरेशी तरतूद करणे बंधनकारक आहे. ग्रामपंचायतीकडून कर आकारणी. बंधनकारक कर, ग्रामपंचायतीने पुढील करांची आकारणी करणे बंधनकारक आहे. करांचे किमान व कमाल दर राज्य शासनाकडून निश्चित केले जातात. गावाच्या सीमेतील इमारती व अकृषक जमिनी यावरील कर केवळ धार्मिक व शैक्षणिक कार्यासाठी, वसतिगृहे, कर्मचारीगृहे वगळून वापरात आणल्या जाणाऱ्या इमारतींना कर आकारणीतून सूट देण्यात आलेली आहे. 2. ग्रामपंचायतीने ग्रामनिधीमधून हाती घेतलेल्या योजना व प्रकल्प यापासून लाभ मिळालेल्या जमिनीवरील सुधार आकार. 3. सर्वसाधारण पाणीपट्टी. 4. विशेष पाणीपट्टी. ऐच्छिक कर, ग्रामपंचायतीला राज्य शासनाचे निश्चित केलेल्या कमाल व किमान दराने पुढीलप्रमाणे कर व फी आकारता येतील. स्थानिक पंचायत कर. 2. यात्रेकरूंवरील कर. 3. जत्रा, उत्सव व इतर करमणूक यावरील कर. 4. सायकली व जनावरांकडून ओढली जाणारी वाहने यावर कर. 5. व्यवसाय कर. 6. सर्वसाधारण स्वच्छता उपकर. पंचायती राज 51. मी तुम्हाला यापुढील येथे दिलेल्या प्रतिमेतील पान 52 मजकूर जसा आहे तसा खालीलप्रमाणे आहे. 7. दिवाबत्ती कर. 8. बाजार फी. 9. गाडीतळ व टांगातळ यावर कर. 10. घरगुती व गुराव्यतिरिक्त पुरवलेल्या पाण्यावर फी. 11. सार्वजनिक जागेचा तात्पुरता वापर फी. 12. विशेष स्वच्छता उपकर. 13. चराई फी. 14. जनावरांच्या बाजारातील फी. जिल्हा ग्रामविकास निधी. ग्रामपंचायतींनी दिलेल्या अंशदानातून प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा ग्रामविकास निधी स्थापन केला जातो. जिल्हा ग्रामविकास निधीतून पुढील खर्च केला जातो. वजा 1. ग्रामपंचायतींना कर्ज देणे. 2. ग्रामपंचायतींनी दिलेल्या अंशदानावर व्याज देणे. दशांशे 2.5. 3. निधीच्या व्यवस्थापनाचा खर्च. जिल्हा ग्रामविकास निधी हा जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीमध्ये विहित असतो. जिल्हा ग्रामपंचायत अधिकारी हा निधी व्यवस्थापनाची तयारी करतो. ग्रामपंचायतीच्या उत्पन्नापैकी शासन अनुदानसह परंतु विशिष्ट कामासाठी मिळालेल्या अनुदानाचा ह्यात समावेश नाही, किमान 0.25% व कमाल 10% रक्कम जिल्हा ग्रामविकास निधीला अंशदान म्हणून देऊ शकते. हे अंशदान देणे ग्रामपंचायतीवर बंधनकारक आहे. या निधीच्या रकमा शासकीय कोषागारात किंवा राज्य शासनाने मान्यता दिलेल्या सहकारी संस्थेत ठेवल्या जातात. ग्रामनिधी. 1. प्रत्येक गावाचा एक निधी असतो व त्यास ग्रामनिधी म्हटले जाते. कलम 57 अन्वये. 2. ग्रामपंचायतीला प्राप्त होणारे अनुदान, वित्तीय सहाय्य किंवा कोणत्याही प्रकारे मिळणाऱ्या रकमा ग्रामनिधीमध्ये जमा होतात आणि त्या सर्व रकमा ग्रामनिधीचा भाग असतात.
परंतु ग्रामपाणीपुरवठा निधी आणि त्याकरिता प्राप्त होणाऱ्या रकमांचा समावेश यात होत नाही. 3. ग्रामनिधीमध्ये ठेवावयाच्या रकमा ग्रामपंचायतीला प्राप्त झाल्यापासून 7 दिवसांच्या ग्रामनिधीत ठेवल्या जातात व ही रक्कम प्रथमतः ग्रामनिधीत जमा केल्याशिवाय त्या निधीचा रकमांचा व्यवहार करता येत नाही. 4. गुंतवणूक ग्रामपंचायत ही तिच्या नावे ग्रामनिधीमधील रकमांची गुंतवणूक करू शकते. ग्रामनिधीतील स्वतःकडे ठेवावयाची रक्कम सोडून कोणतीही रक्कम शासकीय कोषागार, मान्यताप्राप्त सहकारी बँक, टपाल खात्याचे सेव्हिंग खाते यामध्ये ठेवण्याचा ग्रामपंचायतीला अधिकार आहे. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या परवानगीने ग्रामनिधीतील रक्कम केंद्र व राज्य सरकारच्या रोख्यांमध्ये गुंतविता येते. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या परवानगीने सहकारी संस्थेच्या शेअर्समध्ये गुंतविता येते. 5. ग्रामनिधीचा वापर वजा ग्रामनिधीचा वापर महाराष्ट्र ग्रामपंचायत कायदा 1958च्या अंमलबजावणीकरिता केला जातो. परंतु ग्रामपंचायत क्षेत्राचा कोणताही भाग एखादी नगरपालिका म्हणून घोषित झाला असेल तर गौण वनोत्पादनाचा हक्क आपोआप रद्द होतो आणि तो हक्क त्या नगरपालिकेकडे वर्ग करण्यात येईल. महत्त्वाचे ग्रामसभेची कार्ये. 1. ग्रामपंचायतीच्या हद्दीतील प्रत्येक गावासाठी एक ग्रामसभा असेल. 2. 1994 पासून राज्य नियोजन आयोगाने 1 मे हा ग्रामसभा दिन म्हणून पाळण्याचे ठरविले आहे. 3. सर्वसाधारण पाणीपट्टी. 4. घरगुती व गुराव्यतिरिक्त पुरवलेल्या पाण्यावर फी. 5. हा निधी ग्रामपंचायत सचिवाने या निधीचे वार्षिक अंदाजपत्रक ग्रामसभेपुढे ठेवावे. 6. हा निधी सरपंच व सचिव, ग्रामसेवक यांच्या संयुक्त नावाने असेल. वित्त, लेखा व लेखा परीक्षण. 1. सरपंच हा ग्रामपंचायतीचे वार्षिक अंदाजपत्रक तयार करतो. 2. ग्रामनिधीचे संरक्षण करण्याची जबाबदारी सरपंचाची असते. 3. जमा व खर्च यांच्या प्रत्येक रकमांचे स्वतंत्र हिशोब ठेवावे लागतात. 4. ग्रामपंचायतीचा लेखापाल म्हणून ग्रामसेवक काम पाहतो. 5. प्रत्येक आर्थिक व्यवहार हा ग्रामसभेच्या मंजुरीनेच केला पाहिजे. 6. अधिकार क्षेत्रातील सर्व ग्रामपंचायतींच्या लेख्यांचे लेखापरीक्षण स्थानिक निधी लेखापरीक्षा विभागाच्या सचिवाद्वारे प्राथमिक कर्तव्य मानले जाते. 7. ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहाराबाबतची तक्रार ग्रामसभेतील कोणत्याही सदस्याला करता येते. 8. ग्रामपंचायतीचे उत्पन्न 1 लाखापेक्षा जास्त असल्यास लेखापरीक्षण 3 वर्षातून एकदा केले जाते. 9. ग्रामपंचायतीचे उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी असल्यास लेखापरीक्षण 5 वर्षातून एकदा केले जाते. 10. कामावर झालेला खर्च हा अंदाजपत्रकातील तरतुदीपेक्षा जास्त नसावा. 11. वितरित केलेल्या रकमांचा विनियोग विहित मुदतीत केला पाहिजे. 12. ग्रामपंचायतीला मागील वर्षाचा वार्षिक अहवाल व पुढील वर्षाचा वार्षिक विकास आराखडा आर्थिक वर्षाच्या पहिल्या संपूर्ण ग्रामसभेपुढे मंजुरीसाठी ठेवावा लागतो. 13. ग्रामपंचायतीला देय असलेल्या अनुदानाची मागणी 31 डिसेंबरच्या आत करावी लागते. 14. लेखापरीक्षणातील त्रुटींची पूर्तता ग्रामपंचायतीला 3 महिन्यांच्या आत करावी लागते. 2. सभेच्या नोटीसमध्ये सभेची तारीख, वेळ, ठिकाण व चालवायचे कामकाज ई माहिती नमूद असते. 3. सभेची नोटीस ग्रामपंचायतीच्या सूचना फलकावर लावली जाते. तसेच गावात दवंडी दिली जाते. ग्रामपंचायतीची विशेष सभा. 1. सरपंच त्यांच्या अनुपस्थितीत उपसरपंचाला ग्रामपंचायतीची विशेष सभा बोलावण्याचा अधिकार आहे. 2. ग्रामपंचायतीच्या किमान 50% सदस्यांनी स्थायी समिती किंवा पंचायत समिती, मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ यांनी किंवा स्थायी समिती, पंचायत समिती, मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ यांपैकी कोणीही प्राधिकृत केलेल्या व्यक्तीने विशेष सभेची लेखी मागणी केल्यास मागणी केल्याच्या दिनांकापासून 8 दिवसात विशेष सभा बोलावली जाते. 3. विशेष सभेच्या किमान 7 दिवस अगोदर विशेष सभेची नोटीस ग्रामपंचायतीच्या प्रत्येक सदस्याला दिली जाते. त्यात सभेचा दिनांक, वेळ, ठिकाण व चालवायचे कामकाज ई बाबी नमूद असतात. ग्रामपंचायत सभेची गणसंख्या. 1. ग्रामपंचायत सभेचे कामकाज चालविण्यासाठी सरपंच व उपसरपंच सहित ग्रामपंचायतीच्या एकूण संख्येच्या किमान 1/2 सदस्य उपस्थित असणे आवश्यक आहे. 2. सभेच्या वेळेपासून 30 मिनिटात गणपूर्ती न झाल्यास ती सभा सदस्यांच्या मागणीवरून बोलावण्यात आली असल्यास विसर्जित केली जाते. इतर कोणत्याही बाबतीत अध्यक्ष निश्चित करतील त्या दिवसापर्यंत तहकूब केली जाते. 3. तहकूब सभा पुन्हा भरल्यानंतर सभेच्या नोटीसप्रमाणे कामकाज केले जाईल. त्यावेळी गणपूर्तीची आवश्यकता असणार नाही. ग्रामपंचायत सभा सर्वांसाठी खुली. 1. ग्रामपंचायतीची प्रत्येक सभा सर्वांसाठी खुली असेल. 2. ग्रामपंचायत सभेच्या कामकाजात व्यत्यय आणणाऱ्या कोणत्याही इस्मास सभेच्या ठिकाणापासून घालवून लावण्याचा अधिकार सभेच्या अध्यक्षाला आहे. 3. अध्यक्ष ग्रामपंचायतीची गोपनीय सभा घेऊ शकतात, आवश्यक वाटल्यास. ग्रामपंचायतीवर नियंत्रण. ग्रामपंचायत आदेशाची अंमलबजावणी तहकूब करणे. 1. स्थायी समितीच्या मते ग्रामपंचायत आदेशामुळे लोकांना हानी त्रास होण्याचा संभव आहे, तर स्थायी समिती आदेशाद्वारे
ग्रामपंचायतीच्या आदेशाची अंमलबजावणी तहकूब करू शकते. 2. विभागीय आयुक्त हे स्थायी समितीच्या आदेशात बदल करू शकतात, अन्य आदेश देऊ शकतात. ग्रामपंचायतीकडून कर्तव्ये पार पाडण्यात कसुरी. 1. ग्रामपंचायतीने आपली कर्तव्ये पार पाडण्यात कसूर केल्यास स्थायी समिती ग्रामपंचायतीला कर्तव्य पार पाडण्याविषयी आदेश देते. नमूद कालावधीत कर्तव्य पार पाडले नाही तर त्याकरिता स्थायी समिती एखाद्या व्यक्तीची नियुक्ती करते. त्या व्यक्तीचा खर्च त्या ग्रामपंचायतीच्या ग्रामनिधीतून वसूल केला जातो. 2. ग्रामपंचायतीने जिल्हा ग्रामविकास निधीचे अंशदान दिले नाही, घेतलेल्या कर्जाचे हप्ते भरले नसल्यास स्थायी समिती त्या रकमा भरण्याचा ग्रामपंचायतीला आदेश देते व ग्रामपंचायत त्या आदेशाचे पालन करते. ग्रामपंचायतीचे विसर्जन. 1. ग्रामपंचायतीने कायद्याद्वारे सोपविलेली कर्तव्ये पार पाडण्यास ती सक्षम नसेल किंवा कर्तव्यात कसूर करीत असेल, अधिकारांचा गैरवापर करीत असेल तर राज्य शासन अशा ग्रामपंचायतीला विसर्जित करू शकते. 2. ग्रामपंचायतीला विसर्जित करण्यापूर्वी तिला आपली बाजू मांडण्याची संधी दिली जाते. 3. ग्रामपंचायत विसर्जित केल्याचा आदेश राज्य शासन राजपत्रात प्रसिद्ध करते. 4. विसर्जन केल्याच्या दिनांकापासून 6 महिन्याच्या आत ग्रामपंचायतीची निवडणूक घेणे बंधनकारक आहे. 5. विसर्जित ग्रामपंचायतीचा उर्वरित कालावधी 6 महिनेपेक्षा कमी असेल तर निवडणूक घेण्याची आवश्यकता नसते. 6. ग्रामपंचायत विसर्जित केल्यानंतर त्या ग्रामपंचायतीचा कारभार पाहण्यासाठी राज्य शासन प्रशासकाची नेमणूक करते. 1. प्रत्येक जिल्ह्यासाठी एक जिल्हा ग्रामपंचायत अधिकारी असतो. 2. जिल्हा ग्रामपंचायत अधिकाऱ्याची नियुक्ती राज्य शासन करते. 3. जिल्हा ग्रामपंचायत अधिकारी हा जिल्हा परिषदेचा अधिकारी असतो व तो मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या CEO नियंत्रणाखाली काम करतो. जिल्हा ग्रामपंचायत अधिकाऱ्याचे अधिकार व कर्तव्ये. 1. ग्रामपंचायतींच्या कामकाजावर देखरेख ठेवणे. 2. ग्रामपंचायतीच्या हिशोबाची तपासणी करणे. 3. ग्रामपंचायतीच्या सचिवास, ग्रामसेवकास मार्गदर्शन करणे. 4. ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना मदत करणे. 5. जिल्हा ग्रामविकास निधीचे व्यवस्थापन करणे. ग्रामसेवक. ग्रामपंचायतीचा सचिव. 1. प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक सचिव असतो, त्यास ग्रामसेवक म्हणतात. 2. ग्रामसेवकाची नियुक्ती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी CEO करतात. 3. ग्रामसेवक हा जिल्हा परिषदेचा वर्ग-3चा कर्मचारी असतो. 4. ग्रामसेवकाचे वेतन जिल्हा परिषदेच्या जिल्हा निधीतून दिले जाते. 5. ग्रामसेवकावर नजीकचे नियंत्रण सरपंच व गट विकास अधिकाऱ्याचे BDO असते. 6. ग्रामसेवकावर प्रशासकीय नियंत्रण मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचे असते. पंचायती राज. 56. मी तुम्हाला यापुढील भागातील ग्रामसेवकाची कामे, पान 57 किंवा न्याय पंचायत याबद्दल माहिती लिहून देऊ का? येथे दिलेल्या प्रतिमेतील पान 57 मजकूर जसा आहे तसा खालीलप्रमाणे आहे. ग्रामपंचायतीचे कामकाज वगैरे मागविण्याचा अधिकार. 1. ग्रामपंचायतीचे कोणतेही कामकाज, त्यातील उतारा, दस्तऐवज, अहवाल, विवरण, लेखा मागविण्याचा अधिकार जिल्हा परिषदेला, पंचायत समितीला आहे. 2. ग्रामपंचायतीचे कामकाज वगैरे मागविण्याचा पंचायत समिती जिल्हा परिषदेचा अधिकार पंचायत समितीच्या सभापतीकडे, अधिकाऱ्यांकडे किंवा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाकडे, अधिकाऱ्यांकडे सोपवता येतो. ग्रामपंचायत कार्यालयाची तपासणी करण्याचा CEO कोणत्याही अधिकाऱ्याचा अधिकार. 1. मुख्य कार्यकारी अधिकारी CEO किंवा त्याने प्राधिकृत केलेला किमान विस्तार अधिकाऱ्यांच्या दर्जाचा अधिकारी कोणत्याही ग्रामपंचायतीच्या कार्यालयात प्रवेश करून कार्यालयाची तपासणी करू शकेल. 2. तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्याने कोणतीही निरीक्षण टिप्पणी दिल्यास ग्रामपंचायत त्याचे पालन करते. अभिलेख परत मिळविण्याचे व पैसे वसूल करण्याचे जिल्हाधिकाऱ्याचे अधिकार. 1. पंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, अधिकारी, कर्मचारी, सचिव या नात्याने कोणत्याही व्यक्तीच्या ताब्यात पंचायतीचे कोणतेही अभिलेख, पैसे होते अशा व्यक्तीने आपले पद गमावल्यावर, रिक्त झाल्यावर, पदावरून काढल्यावर ते अभिलेख, पैसे सुपूर्द करण्यास नकार दिल्यास ते सुपूर्द करण्यास जिल्हाधिकारी आदेश देऊ शकतात. 2. दिलेल्या आदेशाप्रमाणे अभिलेख, पैसे सुपूर्द न केल्यास जिल्हाधिकारी त्या व्यक्तीला अटक करवून दिवाणी तुरुंगात पाठवू शकतील. हा तुरुंगवास कमाल महिना इतका असू शकेल. दारूबंदी. ग्रामसभेने दारू विक्रीची दुकाने बंद करण्यासाठी केलेला ठराव. 1. ग्रामसभेने सभेत किमान 50% एकूण महिला मतदार उपस्थित राहून गावातील दारू विक्रीची दुकाने बंद करण्याचा ठराव साध्या बहुमताने पारित केल्यास जिल्हाधिकारी तेथील दारू विक्रीचे परवाने रद्द करतात. 2. ओळखपत्रे असणाऱ्या ग्रामसभेच्या सदस्यांनाच या सभेत भाग घेता येतो. 3. मतदारांची पडताळणी गट विकास अधिकारी हे निरीक्षक, उत्पादन शुल्क यांचे शह करतात. गट विकास अधिकारी, निरीक्षक, उत्पादन शुल्क, संबंधित दारू विक्री परवानाधारकांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत ग्रामसभा संपन्न होते. ग्रामसभेची चित्रफीत तयार करण्यात येते. 4.
ग्रामसभेने दारूविक्री बंदीचा ठराव मंजूर केल्यानंतर दारूविक्री पुन्हा चालू करण्याचा ठराव केला तरी जिल्हाधिकारी नंतरचा ठराव 1 वर्ष विचारात घेत नाहीत. 5. ग्रामसभा दारूविक्री बंद करण्यासंदर्भात ठराव पारित करू शकली नाही तर ग्रामसभेला त्यानंतर 1 वर्ष तसा ठराव मांडता येत नाही. मतदारांच्या मागणीवरून दारूविक्री बंदी. 1. गावातील नगरपालिका वॉर्डातील मनपा वॉर्डातील किमान 25% जास्त महिला मतदार, एकूण मतदार हे संबंधित अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क यांचेकडे लेखी निवेदन देऊन तेथील मद्यविक्री बंद करण्याची मागणी करू शकतात. 2. अर्जाच्या खरेपणाविषयीची पडताळणी अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क हे करतात. 3. सत्यतेबाबत पडताळणी झाल्यावर जिल्हाधिकारी त्या ठिकाणी निर्भयपणे व गुप्त मतदान घेण्याचे आदेश देतात. गावाच्या बाबतीत तहसीलदार, नगरपरिषद वॉर्डच्या बाबतीत मुख्याधिकारी, मनपा वॉर्डच्या बाबतीत उपआयुक्त यांना जिल्हाधिकारी आदेश देतात. 4. मतदानाची तारीख, वेळ, ठिकाण याबाबतची पूर्वसूचना किमान 7 दिवस अगोदर दिली जाते. 5. राज्य उत्पादन शुल्क व संबंधित दारूविक्री परवानाधारकांचे प्रतिनिधी यांना मतदानाच्या वेळी उपस्थित राहता येते. 6. त्या मतदानात स्त्री मतदारांच्या एकूण मतदारांच्या 50%पेक्षा जास्त मतदारांनी दारूविक्री बंद करण्याच्या बाजूने मतदान केल्यास जिल्हाधिकारी त्या वॉर्डातील दारूविक्री बंद करण्याचे आदेश देतात. 7. मतदानाची वेळ सकाळी 8 ते दुपारी 2 अशी असते. मतमोजणी त्याच दिवशी 4 वाजता होते. ग्रामपंचायतीचा सचिव. 1. ग्रामपंचायतीच्या सचिवाची नेमणूक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे करतात. 2. ग्रामपंचायत सचिवाला जिल्हा परिषद पदनाम नेमून देते. सध्या ग्रामपंचायत सचिवाला ग्रामसेवक म्हणतात. 3. मुख्य कार्यकारी अधिकारी हे गावाचा विस्तार व लोकसंख्या विचारात घेऊन प्रत्येक ग्रामपंचायतीकरिता ग्रामपंचायत गटासाठी 1 अधिक सचिवांची संख्या निश्चित करतात. 4. ग्रामपंचायत सचिव हा जिल्हा सेवा वर्ग 3 मधील व्यक्ती असून त्याचे वेतन जिल्हा निधीमधून दिले जाते. 5. ग्रामपंचायत सचिव हाच ग्रामसभेचा सचिव असतो. 6. ग्रामसभेपुढे ठेवण्यासाठी ग्रामपंचायतीच्या विकासविषयक कामाच्या खर्चाचा अहवाल तयार करणे व त्याची नोटीस ग्रामपंचायतीच्या सूचना फलकावर लावणे हे ग्रामपंचायत सचिवाचे कर्तव्य असते. यात कसूर केल्यास तो शिस्तभंगविषयक कारवाईस पात्र असतो. 7. ग्रामसेवकाची कामे व कर्तव्ये. 1. ग्रामपंचायतीचे दैनंदिन कामकाज पाहणे. 2. ग्रामपंचायत सचिव या नात्याने ग्रामपंचायत सभेचे कामकाज पाहणे व इतिवृत्त लिहिणे. 3. ग्रामपंचायतीने मंजूर केलेल्या ठराव व सूचना यांची अंमलबजावणी करणे. 4. ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहाराचे हिशोब ठेवणे. 5. ग्रामपंचायतीचे वार्षिक अहवाल, हिशोब हे पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांना सादर करणे. 6. ग्रामपंचायतीचे दप्तर व्यवस्थित ठेवणे. ग्रामपंचायतीचे प्रशासकीय अधिकार व कर्तव्ये. 1. ग्रामनिधीतून ग्रामसूचीतील विषयाबाबत आर्थिक तरतूद करणे हे कर्तव्य आहे. 2. गावातील रहिवाशांचे आरोग्य, शिक्षण, सुरक्षितता, सुखसोयी, कल्याण याकरिता योजना उपाययोजना करणे. 3. 2/3 सदस्यांच्या बहुमताने मंजूर ठरावाद्वारे गावातील सार्वजनिक स्वागत समारंभ, करमणूक कार्यक्रम याकरिता खर्च करता येईल. राज्यातील जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या वार्षिक संमेलनाकरिता इतर संमेलनाकरिता अंशदान देता येईल. 4. भूधारकाच्या हलगर्जीमुळे किंवा तो व त्याचे कुळ यांच्यातील तंट्यामुळे शेतीचे अतिशय नुकसान झाल्यास ती बाब जिल्हाधिकाऱ्याच्या निदर्शनास आणणे. 5. एससी, सेंट ओबीसी यांची स्थिती सुधारण्यासाठी आणि अस्पृश्यता निवारण याकरिता राज्य शासन जिल्हाधिकारी प्राधिकृत केलेली व्यक्ती यांनी दिलेल्या आदेशाचे पालन करणे. 6. त्या गावातील शेतकऱ्यांच्या स्वयंसेवी संघटनांचा उपयोग करून घेण्याचा प्रयत्न करणे व कृषी उत्पादनात वाढ, सुधारणा करण्यास तेथील सहकारी संस्थांना उत्तेजन देणे. 7. गट ग्रामपंचायत असल्यास गाव, पाडा, क्षेत्र, वाडी यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात तेथील कामावर व विकास योजनांवर ग्रामनिधीतून खर्च करणे. 8. आपल्या अधिकार क्षेत्रातील प्राथमिक शाळांवर देखरेख ठेवणे. 9. कोणत्याही कायद्यान्वये सोपवलेली कर्तव्ये पार पाडणे. 10. ग्रामपंचायत ही जिल्हा परिषद अध्यक्षांच्या पूर्वमंजुरीने ग्रामसूचीतील कोणतेही काम गावाबाहेर पार पाडण्यासाठी तरतूद करू शकते. ग्रामपंचायतीला गावाबाहेर राज्य शासनाने पुरस्कृत केलेल्या कोणत्याही योजना प्रयोजनासाठी खर्च करता येईल. ग्रामपंचायतीमधील कामाचे विषय. महाराष्ट्र ग्रामपंचायत कायदा 1958 मधील अनुसूची 1 ग्रामसूची अन्वये ग्रामपंचायतीकडे कामाचे 79 विषय सोपविलेले आहेत. त्याची विभागणी पुढीलप्रमाणे. वजस. 1. कृषी. 2. पशुसंवर्धन. 3. वने. 4. समाज कल्याण. 5. शिक्षण. 6. वैद्यकीय सेवा व सार्वजनिक आरोग्य. 7. इमारती व दळणवळण. 8. पाटबंधारे. 9. उद्योग व कुटीर उद्योग. 10. स्वसंरक्षण व ग्रामसंरक्षण. 11. सामान्य प्रशासन. ग्रामपंचायत कर्मचारी. 1.
राज्य शासन कर्मचाऱ्यांच्या वेतनावरील खर्चाच्या 50% रक्कम इतके अनुदान ग्रामपंचायतीला देते. 2. ग्रामपंचायत कर्मचारी नेमण्याचे अधिकार ग्रामपंचायतीला आहेत. 3. सरपंच हंगामी कामगार नेमू शकतो. 4. उद्योग ऊर्जा व कामगार विभागातर्फे निश्चित केलेला किमान वेतनाचा दर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना लागू होतो. 5. ग्रामपंचायतीस आपल्या उत्पन्नाच्या 35% रक्कमेपर्यंत खर्च कर्मचारी वेतनावर करता येईल. ग्रामपंचायतीचे कर्मचारी क्र. ग्रामपंचायतीची लोकसंख्या कर्मचारी संख्या 1. 0 ते 1000, 1 2, 1000, 1 ते 3000, 2 3, 3000, 1 ते 6000, 3 4, 6000, 1 ते 10000, 4 5, 10000 पेक्षा जास्त. 6. ग्रामसभा. ग्रामसभेमध्ये गावातील सर्व प्रौढ स्त्री पुरुष मतदारांचा समावेश होतो. प्रत्येक वित्तीय वर्षात ग्रामसभेच्या किमान 4 सभा घेणे बंधनकारक आहे. 2 सभादरम्यान 4 महिन्यांपेक्षा जास्त अंतर नसावे. ग्रामसभेच्या बैठकींचा क्रम. वजा 1. प्रत्येक वित्तीय वर्षातील ग्रामसभेची पहिली बैठक पंचायतीच्या कार्यालयाच्या ठिकाणी घेण्यात येईल. 2. त्यानंतरच्या बैठका गावातील नावे इंग्रजी वर्णानुक्रमाने जशी येतील त्या क्रमाने प्रत्येक वाडी घेतल्या जातील. वित्तीय वर्ष सुरू झाल्यापासून 2 महिन्याच्या आत पहिली सभा घेतली पाहिजे. दुसरी सभा प्रत्येक वर्षाच्या नोव्हेंबर महिन्यात घेतली पाहिजे. पंचायती राज 59. मी तुम्हाला यापुढील भागातील ग्रामसभेचे अध्यक्ष किंवा ग्रामसभेची गणपूर्ती याबद्दल माहिती लिहून देऊ का? ग्रामसभेची नोटीस किमान 7 दिवस अगोदर द्यावी लागते. विशेष ग्रामसभेची नोटीस 4 दिवस अगोदर द्यावी लागते. अध्यक्षांच्या अनुमतीने ग्रामसभेमध्ये कोणताही सदस्य प्रश्न विचारू शकतो. ग्रामसभेने घेतलेला कोणताही निर्णय, ठराव रद्द करण्याचा किंवा त्यात बदल करण्याचा अधिकार फक्त ग्रामसभेलाच असतो. असा कोणताही बदल ठराव मंजूर झाल्यापासून 6 महिने उलटल्याशिवाय करता येत नाही. ग्रामसभेचे अध्यक्ष. 1. ग्रामसभेच्या बैठकीचे अध्यक्षस्थान सरपंच भूषवितो. 2. सरपंचाच्या अनुपस्थितीत उपसरपंच अध्यक्षस्थान भूषवितो. 3. सरपंच व उपसरपंच दोघेही अनुपस्थित असल्यास उपस्थित सदस्यांपैकी एकाची निवड अध्यक्ष म्हणून केली जाते. ग्रामसभेची गणपूर्ती. कोरम 1. ग्रामसभेचे कामकाज चालविण्यासाठी एकूण मतदारांच्या किमान 15% किंवा 100 मतदार यांपैकी जे कमी असेल तितकी उपस्थिती असणे आवश्यक आहे. 2. सभेच्या वेळेपासून 30 मिनिटात गणपूर्ती न झाल्यास ती सभा तहकूब केली जाते. 3. तहकूब केलेली सभा पुन्हा त्याच ठिकाणी व त्याच वेळी घेतली जाते. या सभेसाठी गणपूर्तीची आवश्यकता नसते. महिला ग्रामसभा. प्रत्येक ग्रामसभेच्या बैठकीपूर्वी त्याच दिवशी महिलांची स्वतंत्र सभा घेतली जाते. महिला ग्रामसभेमध्ये गावातील महिलांच्या समस्या, आरोग्य, शिक्षण व बालकल्याण या विषयांवर चर्चा केली जाते. सरपंचाने त्याच्या अनुपस्थितीत उपसरपंचाने ग्रामसभा घेण्यात कसूर केल्यास तो सरपंच उपसरपंच राहण्यास, ग्रामपंचायत सदस्य म्हणून उर्वरित कालावधीसाठी राहण्यास अपात्र ठरेल. ग्रामसभेची सभा घेण्यामध्ये केल्याबद्दल प्रथमदर्शनी जबाबदार असल्याचे दिसून आले तर ग्रामपंचायतीचा सचिव देखील निलंबनास व शिस्तभंगविषयक कारवाईकरिता पात्र असेल. ग्रामसभा न घेण्यास पुरेसे कारण होते किंवा नाही या प्रश्नावर जिल्हाधिकाऱ्याचा निर्णय अंतिम असतो. सरपंचाला स्वतः होऊन कोणत्याही वेळी ग्रामसभेची सभा बोलावता येईल. स्थायी समिती, पंचायत समिती, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मागणी केल्यास त्यात नमूद कालावधीत सरपंच ग्रामसभा बोलावतील. सरपंचाने न बोलावल्यास मुख्य कार्यकारी अधिकारी हे गट विकास अधिकाऱ्याला 15 दिवसात ग्रामसभा बोलावण्याचा आदेश देतात. गट विकास अधिकारी त्याने प्राधिकृत केलेला अधिकारी त्या सभेच्या अध्यक्षस्थानी असतो. सरपंच उपसरपंच यांच्या सहमतीने ग्रामसभेत कसूर केल्यास ग्रामपंचायत सचिव सभा बोलावतात. स्थायी समिती, पंचायत समिती, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्राधिकृत केलेल्या कोणत्याही अधिकाऱ्याला ग्रामसभेच्या सभेत भाषण करण्याचा, त्या कामकाजात भाग घेण्याचा हक्क असतो, परंतु त्याला मतदान करण्याचा हक्क नसतो. सार्वत्रिक निवडणुकीनंतरच्या ग्रामसभेच्या पहिल्या सभेत व त्यानंतर प्रत्येक वित्तीय वर्षातील पहिल्या सभेमध्ये मागील वर्षाच्या व त्याच्या गैरहजेरीत उपसरपंच ग्रामसभेच्या प्रत्येक सभेत अध्यक्षस्थानी असतो. सरपंच व उपसरपंच यांच्या अनुपस्थितीत ग्रामसभेचे सदस्य ग्रामपंचायतीच्या उपस्थित असलेल्या सदस्यांमधून एकाला अध्यक्ष म्हणून निवडतात. निवडणुकीनंतरच्या पहिली सभा व आर्थिक वर्षातील पहिली सभा सोडून इतर सभांमध्ये ग्रामसभेचे सदस्य त्यांच्यापैकी एका सदस्याला अध्यक्ष म्हणून निवडतात. एखाद्या व्यक्तीला ग्रामसभेच्या सभेत उपस्थित राहण्याचा हक्क आहे किंवा नाही असा विवाद निर्माण झाल्यास सभेचे अध्यक्ष मतदार यादीतील नोंद लक्षात घेऊन निर्णय करतो व तो निर्णय अंतिम असतो. ग्रामसभेच्या महिला सदस्यांची सभा ग्रामसभेच्या प्रत्येक नियमित सभेपूर्वी घेण्यात येईल. सरपंच त्या सभेचे अध्यक्षपद भूषवितील. ग्रामसभेच्या नियमित सभेसमोर आणि ग्रामसभा महिला सदस्यांच्या सभेमध्ये केलेल्या शिफारशींचा विचार केला जाईल. जर ग्रामपंचायतीच्या शिफारशींच्या अंमलबजावणीची खात्री करील. जर ग्रामसभा महिला सदस्यांच्या सभेशी किंवा शिफारशींशी सहमत नसेल तर ती त्याबद्दलच्या कारणांची नोंद करते.
प्रभागाचे प्रतिनिधित्व करणारा प्रत्येक ग्रामपंचायत सदस्य ग्रामसभेच्या नियमित सभेपूर्वी व महिला सदस्यांच्या सभेशी त्या प्रभागातील सर्व मतदारांची सभा बोलावतील व त्या प्रभाग सभेमध्ये प्रभागाचा विकास, लाभार्थी निवड, विकास कामे व ग्रामसभेच्या सभेतील संभाव्य प्रश्नावर चर्चा करण्यात येईल. तो सदस्य आपल्या सहीसह सभेची कार्यवृत्त लिहितो व त्याची एक प्रत ग्रामपंचायतीला पाठविल व ती प्रत ग्रामपंचायतीच्या अभिलेखाचा भाग होते. गावामध्ये काम करीत असलेल्या शासकीय, निमशासकीय व ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांवर तसेच त्यांच्या कार्यावर व त्यांच्या वरिष्ठ प्राधिकाऱ्याच्या निदर्शनास आणून दिले जाईल. ग्रामसभा ठरावाद्वारे उपरोक्त पर्यवेक्षण करण्याचे अधिकार ग्रामपंचायतीकडे सोपू शकेल. ग्रामसभा गावातील शासकीय, निमशासकीय, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांकडून कोणतीही नियमबाह्य गोष्ट घडल्यास त्याबाबत संबंधित गटविकास अधिकाऱ्याला अहवाल देईल. गटविकास अधिकाऱ्याने 3 महिन्यात निर्णय न घेतल्यास तो अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे हस्तांतरित होईल. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी हे त्या अहवालावर 3 महिन्यात निर्णय घेतील व त्यांचा निर्णय अंतिम असतो. ग्रामसभा राज्य व केंद्र शासनाच्या व्यक्तिगत लाभाच्या योजनांकरिता लाभार्थ्यांची निवड करते. ग्रामसभा सभेत तिच्या पुढील सभेचा दिनांक, वेळ व ठिकाण निश्चित करते. ग्रामसभेने ग्रामपंचायतीने सूट दिलेली नसेल तर गावात काम करणारे शासकीय, निमशासकीय व ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी ग्रामसभेच्या सभांना हजर राहतात. ग्रामपंचायतीचा सचिव त्याच्या गैरहजेरीत सरपंच निर्देश देईल. त्याप्रमाणे गावातील काम करणारा शिक्षक, तलाठी, अंगणवाडी सेविका इत्यादी शासकीय किंवा निमशासकीय कर्मचारी ग्रामसभेच्या सभेचे कार्यवृत्त तयार करतो. कार्यवृत्त हे अभिलेखासाठी ग्रामपंचायतीकडे सुपूर्द केले जाते. ग्रामसभेचे कार्यवृत्त नोंदवही, हजेरी पुस्तक व इतर अभिलेख सुरक्षित ठेवण्याची सरपंच व ग्रामपंचायत सचिव यांची संयुक्त जबाबदारी असते. ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक ग्रामसभेपुढे ठेवणे. 1. प्रत्येक वित्तीय वर्षातील ग्रामसभेची पहिली सभा त्या वर्षाच्या प्रारंभापासून 2 महिन्यांच्या आत घेण्यात येईल. त्या सभेत पुढील गोष्टी मांडणे ग्रामपंचायतीवर बंधनकारक आहे. अ. वार्षिक लेखा विवरण. ब. मागील वित्तीय वर्षाचा प्रशासन अहवाल. क. चालू वित्तीय वर्षात प्रस्तावित विकास कार्यक्रम. ड. मागील लेखापरीक्षेची टिप्पणी व त्यावरील उत्तरे. ई. स्थायी समिती, पंचायत समिती, मुख्य कार्यकारी अधिकारी, सीईओ त्यांनी प्राधिकृत केलेला अधिकारी यांनी ग्रामसभेपुढे मांडण्यास आदेश दिलेली बाब. 2. प्रत्येक 6 माहीमध्ये एकदा विकास कामावर केलेल्या खर्चाचा अहवाल ग्रामसभेपुढे मांडणे ग्रामपंचायतीवर बंधनकारक आहे. 3. ग्रामसभेत उपरोक्त सर्व बाबींवर चर्चा करता येते व सूचना करता येतात. ग्रामसभेच्या सूचनांचा ग्रामपंचायत विचार करते. ग्रामसभेचे अधिकार व कर्तव्ये. 1. ग्रामपंचायतीच्या विकास योजना, कार्यक्रम यांना अंमलबजावणीपूर्वी मान्यता देणे. 2. विकास योजनावर खर्च करण्याची परवानगी देणे. 3. ग्रामपंचायतीच्या अधिकारितेतील कोणतीही जमीन शासकीय प्रयोजनार्थ भूमी संपादन प्राधिकरणाद्वारे संपादित करण्याच्या प्रस्तावासंबंधात ग्रामपंचायतीकडून कोणताही निर्णय घेण्यापूर्वी ग्रामपंचायतीला आपली मते कळविणे. ग्रामसभेची नोटीस. 1. ग्रामसभेच्या सर्वसाधारण सभेची नोटीस किमान 7 दिवस अगोदर दिली पाहिजे. 2. ग्रामसभेच्या विशेष सभेची नोटीस किमान 4 दिवस अगोदर दिली पाहिजे. ग्रामसभेच्या सभेची गणपूर्ती. 1. ग्रामसभेच्या एकूण सदस्यांच्या 15% किंवा 100 व्यक्ती यांपैकी कमी संख्या ही ग्रामसभेच्या सभेकरिता गणसंख्या असेल. 2. गणसंख्येअभावी तहकूब सभा पुन्हा भरल्यानंतर त्या सभेस गणसंख्या पूर्तता होण्याची आवश्यकता नसते. 17 जुलै 2017 नंतर रचना झालेल्या ग्रामपंचायतीच्या बाबतीत ग्रामसभेचा अध्यक्ष सरपंच ग्रामसभेच्या प्रत्येक सभेचा अध्यक्ष असतो. सरपंचाच्या गैरहजेरीत उपसरपंच हा ग्रामसभेच्या सभेचा अध्यक्ष असतो. सरपंच व उपसरपंच या दोघांच्या गैरहजेरीत त्या सभेत उपस्थित असलेला वयाने सर्वात ज्येष्ठ असणारा सदस्य सभेचा अध्यक्ष असतो. पंचायती राज 61. मी तुम्हाला यापुढील भागातील पंचायत येथे दिलेल्या प्रतिमेतील पान 62 मजकूर जसा आहे तसा खालीलप्रमाणे आहे. ग्रामपंचायतीचा सदस्य अध्यक्ष असतो. ग्रामपंचायतीचा एकही सदस्य उपस्थित नसल्यास ती सभा 1 आठवड्यासाठी तहकूब केली जाते. तहकुबीनंतर भरवलेल्या सभेत सरपंच हा अध्यक्षस्थानी असतो. सरपंच नसल्यास उपसरपंच, सरपंच व उपसरपंच दोघेही नसल्यास त्या सभेत उपस्थित असलेला वयाने सर्वात ज्येष्ठ असणारा ग्रामपंचायतीचा सदस्य अध्यक्ष असतो. सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायतीचे सदस्य हे सर्व गैरहजर असल्यास गटविकास अधिकाऱ्याने प्राधिकृत केलेला अधिकारी सभेच्या अध्यक्षस्थानी असतो. ग्रामसभेच्या बैठकीच्या अध्यक्षाचे अधिकार व कर्तव्ये. गणपूर्ती नसल्यास बैठक तहकूब केली पाहिजे. पुरेसे सभासद असल्यास मागील बैठकीचे इतिवृत्त वाचले पाहिजे. सभासदांनी इतिवृत्त वाचून कायम केल्यावर अध्यक्षाने त्यावर सही केली पाहिजे. 2. वित्तीय वर्षातील पहिली बैठक असल्यास ग्रामपंचायतीच्या नियोजित कामाची माहिती द्यावी. सुरू असलेल्या कामाचा आढावा घ्यावा. ग्रामसभेच्या सभासदांना कामाबद्दल प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे व अध्यक्षाने त्या प्रश्नांना उत्तरे द्यावीत. 3.
बैठकीत एखाद्या इस्मास भाग घेता येतो किंवा नाही याचा निर्णय द्यावा. 4. बैठकीपुढील विषय नोटीसमधील अनुक्रमाने चर्चेला घेणे. 5. बैठकीपुढे ऐनवेळी आलेल्या नवीन विषयांच्या चर्चेला परवानगी देणे किंवा नाकारणे. 6. बैठकीत बोलणाराचा क्रम ठरविणे. एक ठरावाच्या बाजूने व दुसरा ठरावाच्या विरोधात असा क्रम असावा. बोलण्याची वेळ ठरवून देणे. वेळेत भाषण संपविण्यास सांगणे व भाग पाडणे. 7. आवश्यकता असल्यास ठरावावर मतदान व घेणे व निकाल जाहीर करणे. समसमान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार अध्यक्षांना असतो. मतदान हातवर करून घेतले जाते. अनुसूचित क्षेत्रातील ग्रामसभा व ग्रामपंचायत याकरिता विशेष तरतुदी. महाराष्ट्र ग्रामपंचायत कायदा 1958 मध्ये अनुसूचित क्षेत्रातील ग्रामसभा व ग्रामपंचायत याकरिता विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत. ग्रामसभेचे अधिकार व कर्तव्ये, अविश्वासाचा ठराव याबाबत विशेष तरतुदी केलेल्या आहेत. गाव व ग्रामसभा याबाबत विशेष तरतूद. 1. अनुसूचित क्षेत्रातील गाव हे परंपरा व रूढी यानुसार आपले व्यवहार चालविण्याच्या एखाद्या जनसमाजाच्या वस्तीचे, असणाऱ्या एखाद्या वस्तीचे, वस्तीच्या गटाचे, पाड्याचे, पाड्यांच्या गटाचे मिळून बनलेले असते. 2. प्रत्येक गावाची एक ग्रामसभा असते. त्या गावाच्या मतदार यादीत नावे असलेल्या व्यक्तींची मिळून बनलेली असते. 3. ग्रामपंचायत एकापेक्षा जास्त गावांची मिळून बनलेली असते. अनुसूचित क्षेत्रातील ग्रामसभेचे अधिकार व कर्तव्ये. अनुसूचित क्षेत्रातील प्रत्येक ग्रामसभा पुढील गोष्टी करण्यास सक्षम असते. 1. ग्रामपंचायतीच्या योजना, कार्यक्रम यांना पूर्व मान्यता देणे. 2. ग्रामपंचायतीने योजना, कार्यक्रम यावर केलेल्या खर्चाबाबतचे प्रमाणपत्र ग्रामपंचायतींना देणे. 3. सरकारी योजनांच्या अंमलबजावणीचा प्राधान्यक्रम ठरविणे. 4. सरकारच्या योजनांच्या लाभार्थीची निवड करणे. 5. मादक पदार्थांची विक्री व सेवन यावर त्या ग्रामपंचायतीमार्फत बंदी आणणे. 6. गौण वनोत्पादनांचे नियमन, समुपयोजन, व्यवस्थापन व व्यापार याबाबत ग्रामपंचायतला निर्देश देणे. 7. अनुसूचित क्षेत्रातील जमिनीच्या हस्तांतरणावर नियंत्रण ठेवणे. अन्य संक्रमित केलेली जमीन परत मिळवून देण्यासाठी जिल्हाधिकारी व संबंधित ग्रामपंचायतीला मदत करणे. 8. सावकारीकरिता परवाना देण्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्याने ग्रामसभेशी विचारविनिमय करणे. ग्रामसभेने तशी शिफारस केली तरच परवाना दिला जातो. 9. जनजाती उपयोजनासह स्थानिक योजनांची अंमलबजावणी व त्याबाबत शिफारसी करणे. 10. पाणी साठवण्याच्या लहान योजनांची अंमलबजावणी करणे. अनुसूचित क्षेत्रात गाव बाजार स्थापन करण्याचे ग्रामसभेचे अधिकार बंधनकारक असतात. 11. अधिकार क्षेत्रातील कोणतीही जमीन खाणकामासाठी किंवा गौण खनिजासाठी खाण भाडेपट्ट्याने देण्यापूर्वी ग्रामसभेने घेतलेला कोणताही निर्णय संबंधित प्राधिकरणावर बंधनकारक असतो. 12. सामाजिक क्षेत्रातील कार्यक्रम राबविणाऱ्या संस्थांच्या कार्यावर व प्रगतीवर नियंत्रण ठेवणे व प्रगती अहवाल देणे. 13. झाडे तोडण्याबाबत ग्रामपंचायतीला सल्ला देणे. त्याबाबत संबंधित प्राधिकारी व ग्रामपंचायत यांनी घेतलेला निर्णय ग्रामपंचायतीच्या अर्थसंकल्पावर व विकास योजनांवर बंधनकारक असतो. अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतीचे अधिकार. 1. अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतीचे अधिकार पुढीलप्रमाणे. अ. ग्रामपंचायतीच्या योजना व कार्यक्रमांना मान्यता देणे. ब. अधिकार क्षेत्रातील जमीन संपादनाबाबत ग्रामसभेचा निर्णय बंधनकारक आहे. क. गौण खनिजाचा परवाना देण्याबाबत ग्रामसभेचे ठराव बंधनकारक आहेत. ग्रामसभेने शिफारस केल्याशिवाय सामाजिक कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी स्थायी समिती यांना शिफारसी करणे. ड. अनुसूचित क्षेत्रातील जमिनीच्या हस्तांतरणावर नियंत्रण ठेवणे. संक्रमित केलेली जमीन परत मिळवून देणे. इ. सावकारी धंद्याचे कार्यकारी नियंत्रण करणे व परवाना देण्यास ग्रामपंचायत सक्षम असते. फ. गौण वनोत्पादनांचे समुपयोजन व व्यापार करणे. ग. पाणी साठवण्याच्या लहान योजनांचे नियंत्रण करणे. 4. अनुसूचित क्षेत्रातील जमिनीच्या अन्य संक्रमणास प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने व अनुसूचित जमातीची बेकायदेशीरपणे अन्य संक्रमित केलेली जमीन परत देण्याच्या दृष्टीने ग्रामपंचायतमार्फत जिल्हाधिकाऱ्याला शिफारशी करणे. जिल्हाधिकारी व संबंधित ग्रामपंचायत यांच्यावर शिफारशी बंधनकारक आहेत. 5. सावकारीकरिता परवाना देण्याकरिता व सावकारी धंद्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य कार्यवाही करणे व जिल्हाधिकाऱ्याला शिफारशी करणे. ग्रामसभेने याबाबत घेतलेला निर्णय ग्रामपंचायतीवर आणि संबंधित प्राधिकाऱ्यावर बंधनकारक असतो. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी संबंधित ग्रामपंचायतीला सल्ला देणे. 1. जनजाती उपयोजनेसह स्थानिक योजना व तिच्या साधनसंपत्तीवर नियंत्रण ठेवण्यासाठी संबंधित ग्रामपंचायतीला शिफारशी करणे. 2. पाणी साठवण्याच्या लहान योजना आखणे व त्या संदर्भात ग्रामपंचायतीने घेतलेल्या निर्णयांना मान्यता देणे. 3. गाव क्षेत्रात गाव बाजार स्थापन करण्यास मान्यता देणे. गाव बाजाराबाबत ग्रामसभेने घेतलेले निर्णय हे ग्रामपंचायतीवर बंधनकारक असतात. 4. अधिकार क्षेत्रातील कोणतीही जमीन संपादन करण्यापूर्वी ग्रामसभेशी विचारविनिमय करणे. 5. गौण खनिजासाठी खाणी भाडेतत्वावर देण्यापूर्वी ग्रामसभेशी विचारविनिमय करणे बंधनकारक आहे.
ग्रामसभेने बहुमताने घेतलेला कोणताही निर्णय संबंधित प्राधिकाऱ्यावर व ग्रामपंचायतीवर बंधनकारक असतो. 6. सामाजिक क्षेत्रातील कार्यक्रमांच्या अंमलबजावणीची जबाबदारी सोपवलेल्या संस्था व पदाधिकारी यांच्या कार्याच्या प्रगतीवर नियंत्रण ठेवणे व पर्यवेक्षण करणे. 7. झाडे तोडण्याबाबत ग्रामपंचायतमार्फत संबंधित प्राधिकाऱ्यांना शिफारशी करणे. ग्रामसभेने बहुमताने घेतलेला निर्णय संबंधित प्राधिकारी व ग्रामपंचायत यांच्यावर बंधनकारक असतो. 8. ग्रामपंचायतीच्या अर्थसंकल्पास मान्यता देणे. ग्रामसभेने याबाबत बहुमताने घेतलेला कोणताही निर्णय पंचायतीवर बंधनकारक असतो. अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतीचे अधिकार व कर्तव्ये. अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतीचे अधिकार व कर्तव्ये पुढीलप्रमाणे आहेत. 1. ग्रामपंचायतीच्या योजना व कार्यक्रम यावरील खर्चाचे प्रमाणपत्र ग्रामसभेकडून मिळविणे. 2. अधिकार क्षेत्रातील जमीन संपादन करण्यापूर्वी भूमी संपादन अधिकाऱ्याशी चर्चा करणे, पण तत्पूर्वी ग्रामसभेशी चर्चा करणे बंधनकारक आहे. 3. गौण खनिजाचा परवाना देण्याकरिता संबंधित प्राधिकाऱ्याकडे शिफारस करण्यापूर्वी ग्रामसभेशी चर्चा करणे ग्रामपंचायतीवर बंधनकारक आहे. ग्रामसभेने बहुमताने घेतलेला निर्णय संबंधित प्राधिकारी व ग्रामपंचायतीवर बंधनकारक असतो. 4. सामाजिक कार्यक्रमांच्या अंमलबजावणीवर नियंत्रण ठेवणे व पर्यवेक्षण करणे, त्याबाबत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांना शिफारशी करणे, तत्पूर्वी ग्रामसभेशी चर्चा करणे. ग्रामसभेचा निर्णय ग्रामपंचायतीवर बंधनकारक असतो. 5. अनुसूचित क्षेत्रातील जमिनीच्या अन्य संक्रमणास प्रतिबंध करण्यासाठी व अनुसूचित जमातीचे बेकायदेशीरपणे अन्य संक्रमित केलेली जमीन परत मिळवण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकाऱ्याला शिफारशी करणे. 6. सावकारी धंद्याचे कार्यकारी व्यवस्थापन हे ग्रामपंचायतीकडे आहे. सावकारी परवानाकरिता निबंधकाकडे शिफारशी देण्यास ग्रामपंचायत सक्षम आहे, परंतु तत्पूर्वी तिला ग्रामसभेशी चर्चा करणे आवश्यक आहे. 7. गौण वनोत्पादनाचे समुपयोजन, व्यवस्थापन, व्यापार याचे विनियम करणे. 8. पाणी साठवण्याच्या लहान योजनांचे व्यवस्थापन करणे. 9. गाव बाजारकरिता ग्रामसभेकडून मान्यता मिळाल्यानंतर तो स्थापन करून चालविणे. 10. अनुसूचित जमातीची लोकसंख्या ही एकूण लोकसंख्येच्या 50% जास्त असलेल्या ग्रामपंचायतीचे केवळ अनुसूचित जमातीच्या व्यक्तीसाठी राखीव ठेवले जाते. 11. ग्रामसभेच्या मान्यतेने गावक्षेत्रात झाडे तोडण्याकरिता संबंधित प्राधिकाऱ्यास शिफारस करणे. 12. अर्थसंकल्प तयार करणे व ग्रामसभेची मान्यता मिळविणे. ग्रामसभेचा निर्णय बंधनकारक असतो. 13. योजना, कार्यक्रम, प्रकल्प यांच्या अंमलबजावणीपूर्वी त्यास ग्रामसभेची मान्यता घेणे. अनुसूचित क्षेत्रातील ग्रामसभेच्या सभा. 1. ग्रामपंचायतीचा सचिव हाच ग्रामसभेचा सचिव असतो आणि तो ग्रामसभेच्या सभा बोलावण्यास जबाबदार असतो आणि कार्यवृत्त तयार करतो. 2. ग्रामपंचायतीचा सचिव किमान 15 दिवस अगोदर ग्रामसभेची नोटीस संबंधित गावाला देतो. 3. ग्रामसभेचा अध्यक्ष प्रत्येक वित्तीय वर्षातील ग्रामसभेच्या प्रत्येक सभेचे सरपंच, त्याच्या गैरहजेरीत उपसरपंच हे अध्यक्ष असतात. सरपंच व उपसरपंच दोघेही गैरहजर असल्यास ग्रामसभेचे सदस्य त्या ग्रामसभेच्या उपस्थित सदस्यांपैकी एकाची ग्रामसभेचा अध्यक्ष म्हणून निवड करतात. 4. ग्रामसभेच्या प्रत्येक सभेला संबंधित गाव कोतवाल, तलाठी, पोलीस पाटील, आरोग्य अधिकारी, शाळेचे मुख्याध्यापक, कृषी अधिकारी, पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व वीज मंडळाचा कनिष्ठ अभियंता यांनी उपस्थित राहावे, जर त्यांना उपस्थितीतून सूट देऊ शकते. 5. गणसंख्या त्या गावाच्या एकूण मतदारांपैकी 25% मतदार व्यक्ती किंवा 100 मतदार व्यक्ती यांपैकी जे कमी असेल तेवढ्या मतदार व्यक्ती उपस्थित असल्याशिवाय स्थगित सभेसह कोणतीही ग्रामसभा घेता येत नाही. 6. ग्रामपंचायत क्षेत्रांतर्गत एकापेक्षा जास्त ग्रामसभांशी संबंधित बाबीवर ग्रामसभांमध्ये कोणताही विवाद निर्माण झाल्यास असा विवाद सर्व ग्रामसभांच्या संयुक्त सभेकडे आणला जातो व बहुमताने निर्णय घेतला जातो. अशा प्रकारे बहुमताने घेतलेला निर्णय हा प्रत्येक ग्रामसभेने घेतलेला आहे असे मानले जाते. अविश्वासाचा प्रस्ताव. 1. सरपंच व उपसरपंच यांच्यावर ग्रामसभेच्या सूचना व ठराव अंमलात आणण्याची जबाबदारी आहे. सरपंच, उपसरपंच यांच्याकडून याबाबत कोणतीही बेपर्वाई झाल्यास जर ग्रामसभेने 3/4 बहुमताने तशा अर्थाचा ठराव केल्यास तर तो सरपंच, उपसरपंच पदावर राहण्यास, उर्वरित काळात सरपंच, उपसरपंच निवडीला जाण्यास अपात्र ठरतो. असा ठराव शासनाची कोणतीही कार्यवाही किंवा चौकशीशिवाय अंमलात येत नाही. 2. ग्रामपंचायतीचा सर्व कर्मचारी यांच्यावर ग्रामसभेचे ठराव व सूचना अंमलात आणण्याची व त्यांचा अहवाल ग्रामसभेला सादर करण्याची जबाबदारी आहे. त्या कर्मचारीकडून याबाबत झालेली बेपर्वाई ग्रामसभेने 3/4 बहुमताने ठराव मंजूर करून संबंधित विभागीय शिक्षण प्राप्त होते, परंतु शासनाच्या पूर्वमान्यतेशिवाय अशा प्रकारचा ठराव अंमलात आणता येत नाही. अविश्वासाचा ठराव. सरपंच, उपसरपंच यांच्याविरुद्ध अविश्वासाचा ठराव मांडण्यासाठी ग्रामसभेच्या किमान 1/3 सदस्यांनी तशी मागणी ग्रामसभेच्या सचिवाकडे नोटीस द्यावी लागते. 2 सचिव ती नोटीस तात्काळ तहसीलदाराकडे देतात. तहसीलदार ग्रामसभेची विशेष सभा बोलावतात. 3 प्रस्तावावर विचार करण्यासाठी पंचायतीच्या कार्यालयात ग्रामसभेची विशेष सभा बोलावतात.
IV किमान नायब तहसीलदार दर्जाचा अधिकारी सभेच्या अध्यक्षस्थानी असतो. पंचायती राज 64. मी तुम्हाला यापुढील भागातील मतदार यादी पान 65 किंवा मतदार होण्यासाठी पात्रता याबद्दल माहिती लिहून देऊ का? येथे दिलेल्या प्रतिमेतील पान 65 मजकूर जसा आहे तसा खालीलप्रमाणे आहे. IV ज्याच्या विरुद्ध अविश्वासाचा प्रस्ताव मांडला आहे त्यास त्या सभेत भाग घेण्याचा, भाषण करण्याचा व मतदानाचा हक्क असतो. सभेच्या अध्यक्षकाने लेखी नमूद करून सभा तहकूब करू शकतो. ग्रामसभेच्या विशेष सभेमध्ये अविश्वास प्रस्ताव हा ग्रामसभेच्या एकूण सदस्यांच्या 50% पेक्षा जास्त बहुमताने मंजूर झाल्यास सरपंच, उपसरपंच यास आपल्या पदावर राहता येत नाही. 7 निवडणुकीच्या दिनांकापासून 2.5 वर्षांच्या आत अविश्वास प्रस्ताव आणता येत नाही. 8 अविश्वास प्रस्तावाच्या विधिग्राह्यतेसंबंधी संबंधित सरपंच, उपसरपंच हे 15 दिवसांत जिल्हाधिकाऱ्याकडे दाद मागू शकतात. जिल्हाधिकारी 15 दिवसांत निर्णय देतात. जिल्हाधिकाऱ्याच्या निर्णयाविरुद्ध विभागीय आयुक्ताकडे अपील करता येते. विभागीय आयुक्तांच्या निर्णयाविरुद्ध राज्य शासनाकडे अपील करता येते. राज्य शासनाचा निर्णय अंतिम असतो. 4. ग्रामपंचायतीचा सदस्य ज्या निवडणूक वॉर्डमधून निवडून आला असेल त्या वॉर्डातील किमान 50% मतदारांनी गुप्त मतदानाद्वारे अविश्वास प्रस्ताव संमत केल्यास त्या सदस्याला आपल्या पदावर राहता येत नाही. उपरोक्त I ते 8 तरतुदी या अविश्वास प्रस्तावाला लागू होतात. मतदार यादी. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी विधानसभा मतदारसंघाची यादी राज्य निवडणूक आयोगाकडून उपयोगात आणली जाते. स्वतंत्र मतदार यादी तयार केली जात नाही. मतदार यादीत नाव असलेल्या व्यक्तीला मतदानाचा हक्क असतो. मतदार होण्यासाठी पात्रता. भारताचा नागरिक असावा. 2. मतदार यादी तयार करण्याच्या अर्हता दिनांकास 1 जानेवारीला 18 वर्ष वय पूर्ण असावे. 3. संबंधित मतदारसंघाचा सर्वसाधारण रहिवासी असावा. 4. अन्य कारणामुळे अपात्र झालेला नसावा. मतदार यादीबाबत अपात्रता. भारताचा नागरिक नसणे. 2. सक्षम न्यायालयाने व्यक्तीला विकल मनाची ठरविणे. 3. भ्रष्ट मार्ग वापरल्याने कायद्यान्वये मतदानास अपात्र ठरविलेली असणे. मतदार यादीबाबतचे फॉर्म. फॉर्म 6 नाव नोंदणी. 2. फॉर्म 6 A- अनिवासी भारतीयांसाठी नाव नोंदणी. 3. फॉर्म 8 मुद्रण दोष दुरुस्ती. 4. फॉर्म 8 A- निवासी पत्त्यातील बदल त्याच मतदारसंघातील. मतदार यादीतील विविध मतदारबाबत खुणा. मयत मतदाराच्या नावासमोर. 2. स्थलांतरित मतदाराच्या नावासमोर. 3. EDC निवडणूक कार्य प्रमाणपत्र प्रदान केलेल्या मतदाराच्या नावासमोर. 4. TB टपाली मतपत्रिका प्रदान केलेल्या मतदाराच्या नावासमोर. मतदानाचा हक्क. मतदार यादीत नाव असलेल्या व्यक्तीला मतदानाचा हक्क असतो, परंतु खाली नमूद बाबतीत मतदानाचा हक्क राहत नाही. 1. वेडी असल्याचे सक्षम न्यायालयाने घोषित केले असल्यास तिला मतदानाचा हक्क नसतो. 2. एकापेक्षा जास्त ठिकाणी नाव असले किंवा एकाच मतदार यादीत जास्त वेळा नाव असले तरी त्या व्यक्तीने एकाच ठिकाणी मतदान केल्यास सर्व मतदान रद्द होते. 3. कोणत्याही व्यक्तीच्या कैदेच्या शिक्षेमुळे अन्य कारणाने कारागृहात बंदिस्त असेल, पोलिसांच्या कोठडीत असेल तर ती व्यक्ती कोणत्याही निवडणुकीत मतदान करणार नाही, परंतु ही बाब कोणत्याही कायद्यान्वये प्रतिबंधक स्थानबद्धतेत असलेल्या व्यक्तीला लागू होत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओळखीचा पुरावा. 8 नोव्हेंबर 2011 रोजी राज्य निवडणूक आयोगाने परिपत्रक काढून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदारांची ओळख पटविण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने दिलेले मतदार ओळखपत्र व अन्य 17 कागदपत्रे सादर करण्यास परवानगी दिली आहे. मतदार केंद्राध्यक्षाने मतदारास आपली ओळख पटविण्यासाठी प्रथम फोटो असलेले मतदार ओळखपत्र सादर करण्यास सांगावे. ते नसल्यास त्यावरून ओळख पटत नसल्यास खालीलपैकी कोणताही पुरावा सादर करण्यास मतदारास सांगितले जाईल व त्यानुसार मतदाराची ओळख पटल्यावर त्या मतदारास मतदान करू दिले जाईल. पासपोर्ट. 2. वाहन चालविण्याचा परवाना. 3. आयकर विभागाचे पॅन कार्ड. 4. केंद्र राज्य शासन, सार्वजनिक उपक्रम, स्थानिक स्वराज्य संस्था यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना फोटोसहित दिलेली ओळखपत्र. 5. राष्ट्रीयकृत बँका/पोस्ट ऑफिस यातील खातेदाराचे फोटो असलेले पासबुक. 6. स्वातंत्र्य सैनिकांचे फोटो असलेले ओळखपत्र. 7. केंद्र शासनाच्या श्रम मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा योजनेचे फोटोसहित कार्ड. 8. आधार कार्ड. 9. मालमत्तेबाबतची कागदपत्रे तसेच नोंदणी खत इत्यादी फोटोसहित. खालील कागदपत्रे राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याअगोदर दिलेली असावीत. 10. सक्षम प्राधिकाऱ्याने मागासवर्गीयांना दिलेले फोटोसहित ओळखपत्र. 11. सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला फोटोसहित अपंगत्वाचा दाखला. 12.
फोटोसहित देण्यात आलेला शस्त्र परवाना. 13. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे फोटोसहित ओळखपत्र. 14. निवृत्त कर्मचाऱ्यांचे फोटो असलेले पासबुक. 15. निवृत्त कर्मचाऱ्यांच्या विधवा अवलंबित व्यक्ती यांचे फोटो असलेले प्रमाणपत्र. 16. वयस्कर निवृत्तीवेतनधारक त्यांच्या विधवा यांचे फोटो असलेले प्रमाणपत्र. 17. शिधापत्रिका कुटुंबातील सर्व मतदारांनी मतदान करण्यासाठी एकत्र येणे आवश्यक असेल. तसेच शिधापत्रिकेवर त्या व्यक्तीचे नाव असल्यास त्याने स्वतःच्या वास्तव्याचा अन्य पुरावा, वीज बिल, फोन बिल, प्रॉपर्टी कार्ड, घरपट्टी भरल्याची पावती सोबत आणणे बंधनकारक असेल. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958. कलम 4 गाव जाहीर करणे. कलम 5 ग्रामपंचायतींची स्थापना. कलम 7 ग्रामसभेच्या बैठकी. कलम 8 ग्रामपंचायतीचे लेखे विवरणपत्र इत्यादी ग्रामसभेपुढे ठेवणे. कलम 8 अ ग्रामसभेची अधिकार कर्तव्ये. कलम 10 ग्रामपंचायतीची रचना. कलम 11 निवडणूक. कलम 12 मतदारांची यादी. कलम 13 मत देण्यास व निवडून येण्यास अर्हताप्राप्त व्यक्ती. कलम 14 अपात्रता. कलम 15 निवडणुकांच्या वैधतेविषयी निर्णय देणे, न्यायाधीशांनी चौकशी करणे, कार्यपद्धती. कलम 16 सदस्य म्हणून चालू राहण्यास असमर्थ होणे. कलम 27 सदस्यांचा पदावधी. कलम 28 पदावधीची सुरुवात. कलम 29 सदस्यांचा राजीनामा आणि राजीनाम्यासंबंधित विवाद. कलम 30 सरपंच निवडणूक. कलम 30 अ उपसरपंच निवडणूक. कलम 31 सरपंच व उपसरपंच यांचा पदावधी. कलम 33 सरपंच व उपसरपंच निवडणुकीसाठी कार्यपद्धती. कलम 34 सरपंच किंवा उपसरपंच यांचा राजीनामा. कलम 35 अविश्वास प्रस्ताव. कलम 36 ग्रामपंचायतीच्या बैठकीची वेळ व जागा आणि सभेतील कार्यपद्धती. कलम 38 ग्रामपंचायतीचे कार्यकारी अधिकार, सरपंच व उपसरपंच यांची कार्ये. कलम 39 पदावरून काढून टाकणे. कलम 40 अनुपस्थित राहण्यास परवानगी. कलम 45 ग्रामपंचायतीचे प्रशासकीय अधिकार व कर्तव्ये. कलम 49 ग्रामविकास समित्या. कलम 54 ते 1 अ अनुसूचित क्षेत्रातील गाव आणि ग्रामसभा यांच्याशी संबंधित विशेष तरतुदी. कलम 54 अ अनुसूचित क्षेत्रातील ग्रामसभेचे अधिकार व कर्तव्ये. कलम 54 ब अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतीचे अधिकार व कर्तव्ये. कलम 54 क अनुसूचित क्षेत्रातील ग्रामसभेच्या सभा. कलम 54 ड अनुसूचित क्षेत्रातील अविश्वासाचा प्रस्ताव. कलम 57 ग्रामनिधी. कलम 57 अ कर्ज घेण्याचे अधिकार. कलम 60 ग्रामपंचायतीचा सचिव. कलम 62 अर्थसंकल्प व लेखे. कलम 62 अ सुधारित किंवा पूरक अर्थसंकल्प. कलम 124 ग्रामपंचायतीचे कर व फी आकारणे. कलम 133 जिल्हा ग्रामविकास निधी. कलम 136 जिल्हा ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची नेमणूक. कलम 140 ग्रामपंचायतीचे हिशोब तपासणी. कलम 142 जिल्हा परिषदेने आणि पंचायत समितीने दिलेल्या सूचनांचे पंचायतीने पालन करणे. कलम 145 ग्रामपंचायतीचे विघटन, विसर्जन. कलम 153 अ ग्रामपंचायतींना सूचना आणि निर्देश देण्याचे राज्य सरकारचे अधिकार. कलम 155 राज्य सरकारला कामकाज मागवता येईल. कलम 178 हानी अपव्यय किंवा दुरुपयोग याबद्दल सदस्यांची जबाबदारी. ग्रामपंचायत निवडणूक. इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनवरील मतपत्रिका. क्र. 1. प्रवर्ग वता व एससी मतपत्रिकेचा रंग वता फिका गुलाबी. क्र. 2. प्रवर्ग सेंट मतपत्रिकेचा रंग फिका हिरवा. क्र. 3. प्रवर्ग ओबीसी मतपत्रिकेचा रंग फिका पिवळा. क्र. 4. प्रवर्ग वजा सर्वसाधारण मतपत्रिकेचा रंग वजा पांढरा. क्र. 5. प्रवर्ग वजा एससी महिला मतपत्रिकेचा रंग स्त्री राखीव नमूद केलेली व फिका गुलाबी. क्र. 6. प्रवर्ग सेंट महिला मतपत्रिकेचा रंग स्त्री राखीव नमूद केलेली व फिका हिरवा. क्र. 7. प्रवर्ग ओबीसी महिला मतपत्रिकेचा रंग स्त्री राखीव नमूद केलेली व फिका पिवळा. क्र. 8. प्रवर्ग वजा सर्वसाधारण महिला मतपत्रिकेचा रंग स्त्री राखीव नमूद केलेली व पांढरा. जनतेकडून थेट निवडल्या जाणाऱ्या सरपंचाच्या मतपत्रिकेचा रंग वजा फिका निळा. रहिमतपूर. 1. सातारा जिल्ह्यातील रहिमतपूर ही महाराष्ट्रातील सर्वात जुनी ग्रामपंचायत आहे. 2. ग्रामपंचायतीची स्थापना 18व्या शतकात झाली होती. 3. सध्या या ठिकाणी नगरपरिषद आहे. एमपीएससी परीक्षेत विचारलेले प्रश्न त्यांच्या उत्तरासहित खालीलप्रमाणे आहेत. एमपीएससी परीक्षेत विचारलेले प्रश्न. 1. थेट जनतेकडून सरपंचाची निवड झाल्यावर त्या दिवसापासून कालावधीपर्यंत त्यांच्यावर कोणताही अविश्वासाचा ठराव मांडता येत नाही. PSI मुख्य 2011 1 6 महिने. 2. 24 महिने. 3. 3 महिने. 4. 9 महिने. उत्तर 2. 24 महिने.
2. ग्रामपंचायतीमध्ये किती सभासद असू शकतात? 1. 7 ते 17 2. 7 ते 17 3. 10 ते 15 4. 15 ते 20. उत्तर 2. 7 ते 17. 3. ग्रामपंचायतीच्या अनुदानास मान्यता कोण देते? STI पूर्व 2011 1. जिल्हा परिषद. 2. राज्य सरकार. 3. पंचायत समिती. 4. केंद्र सरकार. उत्तर 3. पंचायत समिती. 4. ग्रामसभेचे अध्यक्षस्थान कोण भूषवितो? STI पूर्व 2011 1. ग्रामसेवक. 2. सरपंच. 3. गट विकास अधिकारी. 4. यापैकी कोणीही नाही. उत्तर 2. सरपंच. 5. महाराष्ट्रात पहिली ग्रामपंचायत सुरू करणारे गाव कोणते? STI पूर्व 2011 1. हिंगोली. 2. टेंभुर्ली. 3. चाफळ. 4. मळकापूर. उत्तर 2. टेंभुर्ली. 6. ग्रामपंचायती स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे? STI पूर्व 2011 1. जिल्हाधिकारी. 2. केंद्र सरकार. 3. विभागीय आयुक्त. 4. राज्य सरकार. उत्तर 4. राज्य सरकार. 7. गावाच्या विकासासंबंधी अंतिम निर्णय घेणारी सत्ता कोणती? आस्ट. पूर्व 2011 1. ग्रामपंचायत. 2. ग्रामसेवक. 3. सरपंच. 4. ग्रामसभा. उत्तर 4. ग्रामसभा. 8. ग्रामपंचायतीला कर्ज कोण मंजूर करू शकतो? आस्ट. पूर्व 2011 1. राज्य सरकार. 2. जिल्हाधिकारी. 3. जिल्हा परिषद. 4. पंचायत समिती. उत्तर 3. जिल्हा परिषद. 9. ग्रामसेवकाची निवड कोणामार्फत होते? STI पूर्व 2011 1. राज्य लोकसेवा आयोग. 2. विभागीय आयुक्त. 3. तहसीलदार. 4. जिल्हा निवड मंडळ. उत्तर 4. जिल्हा निवड मंडळ. 10. सर्व राज्यात ग्रामसभा स्थापन कराव्यात अशी शिफारस कोणत्या समितीने केली? STI पूर्व 2011 1. बलवंतराय मेहता समिती. 2. VT. कृष्णम्माचारी समिती. 3. लखतमल जैन समिती. 4. VK. राव समिती. उत्तर 3. लखतमल जैन समिती. प्र. 11. ग्रामसेवकाची निवड कोण करते? एस्ट पूर्व 2011 1. पंचायत समिती. 2. ग्रामपंचायत. 3. राज्य शासन. 4. जिल्हा निवड मंडळ. उत्तर 4. जिल्हा निवड मंडळ. 12. खालीलपैकी कोणते विधान ग्रामसभेला लागू होत नाही? राज्यसेवा पूर्व परीक्षा 2011 1. गावातील सर्व प्रौढ नागरिक ग्रामसभेचे सदस्य असतात. 2. ग्रामसभेच्या बैठकीचे अध्यक्षस्थान सरपंच भूषवितात. 3. सरपंचा अनुपस्थितीत उपसरपंच अध्यक्षस्थान भूषवितात. 4. सरपंच व उपसरपंचा अनुपस्थितीत ग्रामसेवक ग्रामसभेचे अध्यक्षस्थान भूषवितात. उत्तर 4. सरपंच व उपसरपंचा अनुपस्थितीत ग्रामसेवक ग्रामसभेचे अध्यक्षस्थान भूषवितात. 13. महाराष्ट्रात एका वित्तीय वर्षात ग्रामसभेच्या किमान किती बैठका घेणे बंधनकारक आहे? राज्यसेवा पूर्व 2011 1. 4. 2. 5. 3. 6. 4. 2. उत्तर 1. 4. 14. ग्रामपंचायतीचा दैनंदिन राज्यकारभार कोण पाहतात? PSI मुख्य 2011 1. सरपंच. 2. ग्रामसेवक. 3. ग्रामसभा. 4. पंच. उत्तर 2. ग्रामसेवक. 15. ग्रामपंचायतीचे दैनंदिन कामासाठी कोण जबाबदार असते? PSI पूर्व 2012 1. सरपंच. 2. पोलीस पाटील. 3. ग्रामसेवक. 4. तलाठी. उत्तर 3. ग्रामसेवक. 16. पेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱ्या गावांसाठी एकत्रितपणे गट ग्रामपंचायत स्थापन करता येते. STI पूर्व 2012 1. 502 500 पेक्षा जास्त. 3. 500 पेक्षा कमी. 4. 1000. उत्तर 1. 500. प्र. 17. भारतातील ग्रामीण स्थानिक शासन संस्थेला काय म्हणतात? PSI पूर्व 2012 1. ग्रामपंचायत. 2. पंचायती राज. 3. जिल्हा परिषद. 4. पंचायत समिती. उत्तर 2. पंचायती राज. 18. ग्रामपंचायतीची तपासणी करण्याचे अधिकार कोणाकडे आहेत? STI पूर्व 2012 1. तहसीलदार. 2. उपजिल्हाधिकारी. 3. जिल्हाधिकारी. 4. महसूल आयुक्त. उत्तर 3. जिल्हाधिकारी. 19. गावातून गोळा केलेल्या जमीन महसुलातील किती वाटा ग्रामपंचायतीला मिळतो? आस्ट. पूर्व 2012 1. 70% 2. 20% 3.
30% 4 40%. उत्तर 3 30%. 20. ग्रामसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय काय आहे? STI पूर्व 2012 1 18 2 21 3 23 4 25. उत्तर 1 18. 21. महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीचा कारभार च्या मुंबई ग्रामपंचायत कायदा व त्यातील वेळोवेळी झालेल्या बदलानुसार चालतो. STI पूर्व 2012 1 1957 2 1958 3 1959 4 1960. उत्तर 2 1958. 22. ग्रामसेवकाच्या संदर्भातील योग्य विधान निवडा. STI पूर्व 2013 अ. ते ग्रामपंचायतीचे दैनंदिन काम पार पाडतात. ब. त्यांची नेमणूक राज्य शासनाकडून होते. क. ते ग्रामपंचायतीची महत्त्वाची कागदपत्रे व हिशोब सांभाळतात. ड. ते पंचायत समितीच्या सभांच्या नोंदी ठेवतात. 1. अ. ब. ड. 2. ब. क. ड. 3. क. ड. ब. 4. अ. क. उत्तर 4. अ. क. 23. महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनावरील खर्च खालीलपैकी कोण करते? राज्यसेवा मुख्य 2013 1 पूर्णतः ग्रामपंचायत. 2 पूर्णतः राज्य सरकार. 3 राज्य शासन आणि ग्रामपंचायत समसमान. 4 जिल्हा परिषद आणि राज्य शासन समसमान. उत्तर 3 राज्य शासन आणि ग्रामपंचायत समसमान. 24. खालील विधाने विचारात घ्या. राज्यसेवा मुख्य 2013 अ. महिलांसाठी राखीव असलेल्या जागेवर निवडून आलेल्या महिला सरपंचाविरुद्ध अविश्वासाचा ठराव मंजूर होण्यासाठी 2/3 बहुमताची आवश्यकता असते. ब. महिलांसाठी राखीव जागा फिरत्या पद्धतीने निश्चित केल्या जातात. क. सरपंच आपला राजीनामा पंचायत समितीच्या सभापतीकडे सादर करतो. ड. उपसरपंच पद हे महिलांसाठी राखीव असते. यापैकी कोणती विधाने चूक व कोणती बरोबर यांचा योग्य निवडा. अ. 1. अ. ब. बरोबर. तर क. ड. चूक. 2. क. ड. बरोबर. तर अ. ब. चूक. 3. अ. क. बरोबर. तर ब. ड. चूक. 4. ब. क. बरोबर. तर अ. ड. चूक. उत्तर 4. ब. क. बरोबर. तर अ. ड. चूक. 25. सरपंच पदासंदर्भात कोणते वैशिष्ट्य गैरलागू ठरते? PSI पूर्व 2013 1 निवडणूक. 2 अनुसूचित जातीसाठी आरक्षण. 3 प्रत्यावाहन. 4 स्त्रियांसाठी आरक्षण. उत्तर 3 प्रत्यावाहन. 26. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 नुसार ग्रामपंचायतीच्या विसर्जनाबाबत खालील विधानांपैकी कोणते बरोबर नाही? PSI पूर्व 2013 1 अधिकारांचे उल्लंघन किंवा दुरुपयोग. 2 कर्तव्य पार पाडण्यास सक्षम नसणे. 3 कर लागू करण्यास सक्षम नसणे. 4 वरील एकही नाही. उत्तर 4 वरील एकही नाही. 27. ग्रामसभेच्या बैठकांबाबतच्या खालील विधानांचा विचार करा. PSI पूर्व 2013 अ. एका आर्थिक वर्षात कमीत कमी 4 बैठका घेणे. ब. 2 बैठकीदरम्यान जास्तीत जास्त 4 महिन्यांचे अंतर. क. सरपंच व त्याच्या अनुपस्थितीत उपसरपंच बैठक बोलावू शकतो. ड. ग्रामसभेच्या बैठकीआधी स्त्री सभासदांची बैठक घेणे. बरोबर असलेल्या विधानांची निवड करा. 1 केवळ अ बरोबर आहे. 2 अ आणि ब बरोबर आहेत. 3 अ, ब आणि क बरोबर आहेत. 4 सर्व बरोबर आहेत. उत्तर 4 सर्व बरोबर आहेत. 28. ग्रामपंचायतीमधील एका वॉर्डात 3 सभासद निवडावयाचे आहेत. राज्यसेवा मुख्य 2013 1 जागा महिलांसाठी राखीव आहे. 1 जागा वजा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. 1 जागा वजा सर्वसाधारण व खुल्या गटासाठी आहे. 5 उमेदवारांना खालीलप्रमाणे मते मिळाली. कोणते 3 उमेदवार निवडून आले? 5 उमेदवार मतदान अ अनु. जाती महिला 500 ब महिला 200 क पुरुष अनु. जाती 207 ड पुरुष 400 ई पुरुष 300. पर्याय उत्तरे 1 अ ड ई 2 अ क ड 3 अ ब ड 4 अ ब ई. उत्तर 1 अ ड ई. 29. ग्रामपंचायतीस आपली भूमिका परिणामकारकरित्या बजावता यावी यासाठी ग्रामसभा कोणत्या बाबतीत योगदान करते? PSI पूर्व 2013 1 अर्थसहाय्य. 2 सुरक्षा. 3 पायाभूत सुविधा. 4 उत्तरदायित्वाची हमी. उत्तर 4 उत्तरदायित्वाची हमी. 30. कोणामुळे ग्रामीण राजकारणात खुलेपणा आणि पारदर्शकता येण्यास मदत होते? PSI पूर्व 2013 1 ग्रामसभा. 2 ग्रामसेवक. 3 सरपंच. 4 ग्रामपंचायत. उत्तर 1 ग्रामसभा.
31. गावातून गोळा केलेल्या जमीन महसुलातील किती वाटा ग्रामपंचायतीला मिळतो? आस्ट. मुख्य 2013 1. 20% 2. 40% 3 वाटा मिळत नाही. 4. वरील एकही पर्याय बरोबर नाही. उत्तर 4. वरील एकही पर्याय बरोबर नाही. टिप: प्रत्यक्षात 30% वाटा असतो. 32. ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाची साधने कोणती? आस्ट. मुख्य 2013 1. घरपट्टी, पाणीपट्टी आणि यात्रा यातून मिळणारा कर. 2. गावातून गोळा केलेल्या जमीन महसुलातील 30% वाटा त्यांना मिळतो. 3. विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी राज्य शासन ग्रामपंचायतीला अनुदान देते. 4. वरील सर्व. उत्तर 4. वरील सर्व. 33. खालीलपैकी कोणते विधान ग्रामसभेला लागू होत नाही? आस्ट. मुख्य 2013 1. गावातील सर्व प्रौढ नागरिक ग्रामसभेचे सदस्य असतात. 2. ग्रामसभेच्या बैठकीचे अध्यक्षस्थान सरपंच भूषवितात. 3. सरपंच अनुपस्थितीत उपसरपंच अध्यक्षस्थान भूषवितात. 4. सरपंच व उपसरपंच्या अनुपस्थितीत ग्रामसेवक ग्रामसभेचे अध्यक्षस्थान भूषवितात. उत्तर 4. सरपंच व उपसरपंच्या अनुपस्थितीत ग्रामसेवक ग्रामसभेचे अध्यक्षस्थान भूषवितात. 34. सरपंचाविरुद्धचा अविश्वासाचा प्रस्ताव 3/4 बहुमताने मिळण्याने संमत झाला नाही तर पुढीलपैकी काय होऊ शकते? राज्यसेवा मुख्य 2014 1. अविश्वासाचा प्रस्ताव पुन्हा 6 महिन्याच्या आत आणता येतो. 2. अविश्वासाचा प्रस्ताव पुन्हा आणताच येत नाही. 3. 2 वर्षांनंतर त्याच सरपंचाविरुद्ध अविश्वासाचा प्रस्ताव मांडता येतो. 4. सरपंचाला विवाद अर्ज उच्च न्यायालयात सादर करता येतो. उत्तर 3. 2 वर्षांनंतर त्याच सरपंचाविरुद्ध अविश्वासाचा प्रस्ताव मांडता येतो. 35. खालील विधानांचा विचार करा. ॲस्ट. पूर्व 2014 अ. महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीत सरपंच पदावर आरक्षण असते. ब. महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीत उपसरपंच पदावर आरक्षण असते. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? 1. दोन्ही बरोबर. 2. बरोबर. 3. दोन्ही चूक. 4. बरोबर. उत्तर 2. बरोबर. 36. ग्रामसभेसंबंधित खालील विधानांचा विचार करा. PSI पूर्व 2014 अ. तो पंचायती राज्यांतील सर्वात कनिष्ठ स्तर आहे. ब. 73व्या राज्यघटनेच्या दुरुस्तीने तिला घटनात्मक दर्जा प्राप्त झाला आहे. क. ग्रामसभेत ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात वास्तव्य करणाऱ्या सर्व पात्र मतदारांचा समावेश होतो. ड. वित्तीय वर्षामध्ये ग्रामसभेच्या 4 बैठका घ्याव्या लागतात. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? 1. 2. क. 3. क. 4. वरील सर्व. उत्तर 4. वरील सर्व. 37. महाराष्ट्रातील बहुतांश खेड्यात ग्रामसभा यशस्वी न होण्याची कारणे कोणती? आस्ट. पूर्व 2014 1. सरपंचांची उदासीनता. 2. ग्रामपंचायत सदस्यांची अनिच्छा. 3. लोकांची निरक्षरता. 4. वरील सर्व. उत्तर 4. वरील सर्व. 38. सर्वसाधारणपणे ग्रामपंचायतीच्या एकूण 17 विषय समित्या आहेत. ब. वर्षातून ग्रामपंचायतीच्या एकूण 6 सभा अनिवार्य असतात. पर्यायी उत्तरे 1. 2. 3. दोन्ही. 4. दोन्ही नाहीत. उत्तर 2. टीप: प्रतिमेत वर खूण केलेली आहे, परंतु सुधारित नियमानुसार 4 सभा अनिवार्य असतात. 39. ग्रामपंचायतीच्या सरपंचाबाबतच्या खालील विधानांचा विचार करा. ॲस्ट. मुख्य 2012 अ. तो ग्रामपंचायतीचा कार्यकारी प्रमुख असतो. ब. ग्रामपंचायतीच्या बैठकी बोलावतो व अध्यक्षस्थान भूषवितो. क. ग्रामपंचायतीच्या ठरावांची व निर्णयांची अंमलबजावणी करतो. ड. अकार्यक्षमता, अयोग्य वर्तन व भ्रष्टाचार या कारणावरून जिल्हा परिषद स्थायी समिती त्याला पदभ्रष्ट करू शकते. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? 1. 2. क. 3. क. ड. 4. वरील सर्व. उत्तर 2. क. 40. 2 वा अधिक गावांसाठी असणाऱ्या ग्रामपंचायतीला काय म्हणतात? 1. संयुक्त पंचायत. 2. गट ग्रामपंचायत. 3. सामायिक पंचायत. 4. वरील सर्व. उत्तर 2. गट ग्रामपंचायत. 41. ग्रामपंचायती संबंधित करण्याची तरतूद राज्यघटनेच्या कलम क्रमांक मध्ये आहे. 1. 39 2. 40 3. 43 4. 44. उत्तर 2. 40. 42. खालीलपैकी कोणती विधाने बरोबर नाहीत? आस्ट. मुख्य 2012 अ. ग्रामसेवकाची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी CEO कडून केली जाते. ब.
ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा सचिव म्हणूनही काम करतो. क. ग्रामसेवक हा ग्रामसभेचा सचिव म्हणूनही काम करतो. ड. त्याचे वेतन ग्रामपंचायतीकडून दिले जाते. ई. तो ग्रामपंचायतीचा नोकर असतो. 1. अ. ई. 2. अ. क. ड. 3. क. ड. 4. ड. ई. उत्तर 4. ड. ई. 44. ग्रामसभेची गणपूर्ती संख्या किती आहे? आस्टर्स मुख्य 2015 1. मतदार यादीतील 15% मतदार किंवा 700 मतदार. 2. मतदार यादीतील 20% मतदार किंवा 200 मतदार. 3. मतदार यादीतील 15% मतदार किंवा 100 मतदार. 4. मतदार यादीतील 10% मतदार किंवा 50 मतदार. उत्तर 3. मतदार यादीतील 15% मतदार किंवा 100 मतदार. यापैकी जी संख्या कमी असेल ती. 45. नियमित ग्रामसभा बैठकींव्यतिरिक्त जादा अथवा विशेष बैठका भरविण्याचा अधिकार कोणास आहे? राज्यसेवा मुख्य 2016 1. सरपंच. 2. गट विकास अधिकारी. 3. मुख्य कार्यकारी अधिकारी. 4. वरील सर्वांना. उत्तर 4. वरील सर्वांना. 46. ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाची साधने कोणती? एसटीआय पूर्व 2016 अ. घरपट्टी, पाणीपट्टी आणि यात्रा कर ही ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाची प्रमुख साधने आहेत. ब. गावातून गोळा केलेल्या जमीन महसुलातील 30% वाटा ग्रामपंचायतीला मिळतो. क. विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी राज्य शासन त्यांना अनुदान देते. योग्य पर्याय निवडा. 1. अ. ब. 2. फक्त ब. 3. अ. क. 4. वरील सर्व. उत्तर 4. वरील सर्व. 47. सरपंचाविरुद्ध अविश्वास ठराव मांडण्यासंबंधी खालील विधाने लक्षात घ्या. राज्यसेवा मुख्य 2017 अ. सरपंचाविरुद्ध अविश्वास ठराव मांडण्यासाठी विशेष सभा बोलावली लागते. ब. विशेष सभा बोलावण्याची मागणी किमान 2/3 सदस्यांनी करणे आवश्यक असते. क. विशेष सभेच्या मागणीची सूचना जिल्हाधिकाऱ्याला द्यावी लागते. ड. ही सूचना दिल्यानंतर परत मागे घेता येते. वरीलपैकी अयोग्य पर्याय निवडा. 1. अ. ब. 2. ब. क. 3. अ. ड. 4. अ. ब. ड. उत्तर 3. अ. ड. कारण सूचना मागे घेता येत नाही.